मला अभिमानाने सांगावं लागतो की तुमच्या साथीने, तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने पहिल्या पर्वातील 17 कार्यक्रम आणि आजची 15वी गोष्ट म्हणजे 17 आणि 15 एवढे कार्यक्रम हे आपण सलग 2.5 वर्ष आपल्याकडे चालू आहे आणि या सगळ्याचं श्रेय तुमचं आहे. कारण कुठल्याही लोकांच्या समुदायाने सातत्याने एखादी गोष्ट राबवली, ते 17 असतील 100 असतील, पण ते जर दर महिन्याला न चुकता भेटत असतील, न चुकता एखाद्या विषयाला वाहून जर एखादं कार्य चाललेलं असेल तर ते बऱ्याच काळानंतर समाजातलं एक अतिशय प्रमुख महत्वाच्या अशा देवाणघेवाणचं विचारांचं असं कार्य सुरू होतं आणि असं कार्य आपण इतिहास कट्ट्यातर्फे राबवलेलं आहे. भारतीय इतिहास संघटन समिती कोकण प्रांतामध्ये सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांमध्ये कार्यरत राहून इतिहासाची अनेक आपण कामं करतो. वेगवेगळ्या प्रकारचे इतिहास बघतो आहोत. इतिहासामध्ये सांस्कृतिक इतिहास, साहित्यिक इतिहास, वाङ्मयिक इतिहास, राजकीय इतिहास, सामाजिक इतिहास, अनेक प्रकारचे इतिहासाची वेगवेगळी दालनं आहेत आणि या दालनांमधून फिरताना जी मूळ संकल्पना आपली इतिहास कट्ट्याची आहे की आपलं अख्खं आयुष्य किंबहुना कार्यरत असलेलं सगळं आयुष्य हे एका विशिष्ट विषयाला जे अभ्यासक वाहतात आणि त्या अभ्यास त्याच्या संशोधनातनं, त्याच्या शोधनातनं, त्याच्या वाचनातून ते जे सगळे ज्ञानाचे मणी मिळवतात त्या मण्यांचा प्रकाश हा त्यांनी समाजाला द्यावा. सगळे इतिहास अभ्यासक आपापल्या परीने वेगवेगळे शोधनिबंध वेगवेगळ्या ठिकाणी युनिव्हर्सिटीजमध्ये वेगवेगळ्या शिबिरांमध्ये सादर करत असतात, चर्चासत्रांमध्ये भाग घेत असतात, वेगवेगळ्या प्रकारे पुस्तकं लिहित असतात, ती ग्रंथालयामध्ये विभूषित असतात. पण या सगळ्याचा अभ्यासकांशी आणि शैक्षणिक क्षेत्राशी संबंध येतो. समाजामधल्या साध्या साध्या माणसाला हे सगळं उपलब्ध झालं पाहिजे, ही मूळची संकल्पना इतिहास कट्ट्याच्या. त्यामुळे हे सगळे अभ्यासक इतिहास कट्ट्यावर तुमच्या आमच्याशी गप्पा मारायला येतात, एक आपापल्या विषयाचा अभ्यास घेऊन. आता आपण जे पर्व सुरू केलेलं आहे ते आहे प्राचीन भारतातल्या तीच गोष्ट तीची. आपण पहिलं पर्व घेतलं साहित्याची गोष्ट, त्याचे 17 भाग आणि गोष्ट तीची. याच्यामध्ये आपण आधी शिवकाळ, नंतर मराठा कालखंड आणि आता प्राचीन कालखंड, थोडंसं आपण मागे उडी मारली पण प्राचीन कालखंड. या प्राचीन कालखंडामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे आपण स्त्रियांचं जीवन, त्यांच्या भूमिका, त्यांची चरित्र हे सगळं आपण अभ्यासकांच्या मुखातून आपण ऐकतो. आत्ता या क्षणाला आपण आज प्राचीन मथुरेत घुसणार आहोत. खरं श्रावण अगदी म्हणजे उत्तर भारतातला श्रावण सुरू झाला, त्याच्यामुळे आपण श्रावणात आहोत असं म्हणायला हरकत नाही. पण आपला श्रावण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातला येऊ घातलेला आहे. श्रावण म्हटला की मग ते इंद्रधनु, ते सगळ्याच्या सगळं बाळकृष्णाच्या लीला, कारण सगळा हिरवा आणि पूर्णपणे भरलेला निसर्ग, या सगळ्याच्या मध्ये येतं ते कृष्णाचं चरित्र आणि मग मथुरा, वृंदावन, गोकुळ हे सगळं प्रांत आपल्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा आठवतो. कथा काव्यातनं आठवतो, आपल्या अगदी पाळणा गीतातनं आठवतो, कृष्णाच्या भक्तीतनं आठवतो. या सगळ्या मुहूर्तावरती आपण आता स्नेहाताई आपल्याला प्राचीन मथुरेतल्या स्त्रीबद्दल बोलतो आणि तेही वेगवेगळ्या पुरातत्वीय अशा संशोधनात्मक वाङ्मयीन अशा त्याच्यात ते कसं दिसतं. विषय थोडे आपण वेगवेगळे घेतलेले आहेत. मुख्य उद्देश असा आहे की आपल्याला प्राचीन स्त्री समजून घेता येते का आणि त्यातही आजची स्त्री ही प्राचीन स्त्रीशी जोडता येते का. कारण आपण बघतो स्त्री ही सदा सर्व काळ एका समाजाचं, एका राष्ट्राचं, राज्याचं, मातीचं, इतिहासाचं संपूर्ण वहन करते. ती वहन करत असताना जे जे प्रसवते त्या सगळ्या प्रसवण्यातून, त्या प्रकृतीतून एका समाजाचा, राष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास घडत जातो आणि त्यामुळे स्त्री ही सर्व काळ वंदनीय राहिलेली आहे. त्या स्त्रीचं हे आपण पर्व ठेवलेलं चालू. आपण महाभारत, रामायण, त्याच्या आधी सगळं आत्ता गेल्या याच्यात आपण नागरिका या राजऋषींच्या आपण गोष्टी ऐकल्या. आता आपण मथुरेत घुसणार आहोत. पुढच्या महिन्यामध्ये आपण
जसं आज मथुरेमध्ये निघालो तसं पुढच्या महिन्यामध्ये आपण संस्कृत काव्यांमध्ये जाणार आणि ती पंचमहाकाव्ये जी आहेत त्या पंचमहाकाव्यांमधल्या नायिका संस्कृत पंचमहाकाव्यांमधल्या नाही आणि त्याच्या पुढच्या महिन्यात आपण कालिदासाच्या नाटकांमधल्या नायिका. त्याच्यामुळे या प्राचीन कालखंडात आपण स्त्रियांचं वेगवेगळं असं स्वरूप कसं उमलतं आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्यामुळे हे वेगळे विषय आणि मी मुद्दाम तुम्हाला सांगतो की आपण इतिहास कट्ट्यावर असे विषय घेतो जे विषय समाजामध्ये भरपूर बोलले जात नाहीत, ऐकले जात नाहीत, लिहिले वाचले जात नाहीत, ते अभ्यासकांपुरते मर्यादित राहतात. आपण त्या मर्यादा ओलांडून समाजाला हे करण्याचं काम या निमित्ताने करणार आहोत. आपल्याबरोबर बोर्ली सांस्कृतिक केंद्र हे आपल्या ज्याला आपण म्हणतो सख्य ज्याच्या सपोर्ट शिवाय आपण इतिहास कथा चालवू शकत नाही इतकं ते सगळं करतात. इतकी लायब्ररी आपल्याला वेगवेगळी देतात, वनविहार उद्यान आपल्याला उरलेल्या महिन्यांमध्ये असतं आणि या दोन्हीही वास्तू या उपलब्ध करून देताना तिकडच्या व्यवस्था करून देताना ते आपल्या पाठीमागे भक्कम उभे असतात आणि म्हणून इतिहास कट्टा हा समृद्ध होतो आहे. बोर्ली सांस्कृतिक केंद्राचे सुनील जी आज आपल्याकडे उपस्थित आहे, सगळ्या इतिहास संकलन समितीचे सगळे सदस्य इथे उपस्थित आहेत आणि आजच्या आपल्या प्रमुख वक्त्या स्नेहा नगरकर. त्यांचं आणि माझं पूल सारखंच आहे कारण आम्ही सगळे अभ्यासक आहोत. मुंबई विद्यापीठातनं त्या PhD करतात, मी PhD माझी आता संपत्ती त्या एशियाटिकच्या संलग्न याच्यातून करतायत ही एशियाटिक म्हणून, त्यामुळे तसं पूल आमचं दोघांचं अभ्यासकांचं. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुरातत्व आणि विभाग आणि हिंदू धर्म अध्ययन केंद्र या दोघांमध्ये आधी अध्ययन आणि नंतर अध्यापन असं जवळजवळ 14 वर्षांचं त्यांचं हे शैक्षणिक जीवन आहे. मुंबई येथे लोहिया कॉलेजमधून त्यांनी इतिहासातली BA ची पदवी घेतलेली आहे. त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन MA हे त्यांनी डेक्कन कॉलेजमधनं केलेलं आहे. पुरातत्व याच विषयामध्ये नेट परीक्षा त्यांनी 2012 मध्ये उत्तीर्ण केली आणि मुंबई विद्यापीठातून म्हटल्याप्रमाणे PhDचं संशोधन चालू आहे. त्यांचा मुख्य विषय जो आहे तो प्राचीन अंगाचा आहे आणि तोही पुरातत्वीय अशा दृष्टिकोनातला आहे. मथुरा हे त्यांचं आवडतं ठिकाण आहे. त्या मथुरेला कृष्णभूमीमध्ये किती बागडले असतील याची मी कल्पना करू शकतो, कारण एखाद्या शहरामधला एखाद्या नगरामधला एखाद्या गावातला पुरातत्वीय शोध घ्यायला लागतो त्यावेळेला त्यातल्या दगडाला आपल्या नजरेत सामावावं लागतं, कारण कुठेतरी एखादी गोष्ट आपल्या नजरेत सुटते आणि मग ती शोधताना आपल्याला भरपूर त्रास होतो. प्रमुख ठिकाणी सगळ्यांनी शोधून ठेवलेल्या आणि सगळ्यांनी मोजून मापून ठेवलेल्या आणि झेरॉक्स काढून ठेवल्या, कॉपी काढून ठेवल्या, पुस्तकात प्रसिद्ध केलेल्या या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात. त्याच्यावरचं फर्दर संशोधन आपण करत असतो. पण मूलभूत संशोधन करण्यासाठी ज्या वेळेला आपण या सगळ्या लेखांकडे, आलेखांकडे, मूर्त्यांकडे, मंदिरांकडे, भग्नावशेषांकडे पाहतो त्यावेळेला आपल्या नजरेला प्रत्येक संशोधकाला त्याच्या दृष्टीतनं काहीतरी वेगळं दिसतं आणि ते वेगळं हे इतिहासाचं खरं विश्व आहे. काहीतरी वेगळं दिसणं, काहीतरी वेगळं कल्पना, कारण एकच सूर्य असतो, एकच चंद्र असतो, एकच रात्र असते आणि एकच दिवस असतो, पण त्याकडे बघणाऱ्या प्रत्येक कवीच्या प्रतिभेला वेगवेगळे दुमारे फुटतात. तसंच इतिहासकारांचं आहे. स्रोत साधनं तीच असली तरी त्याच्याकडे तुम्हाला बघताना वेगळं नॅरेशन हे दिसतं आणि ते मांडण्यासाठी इतिहासकार समोर येतात. या प्राचीन मथुरेतल्या स्त्री जीवनावर बोलणार आहेत आणि मथुरा असल्या कारणाने मध्ये मध्ये कृष्ण डोकावले, पण या सगळ्या याच्यामध्ये धार्मिक या गोष्टीचा इतिहास आपण बघतो हे लक्षात घ्या. सामाजिक या गोष्टीचा इतिहास. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं की धर्म या विषयावर बोलायचं म्हटलं तर इतिहास अभ्यासकांची भरपूर त्रेधातिरपीठ होते, कारण कुणाच्या भावनेला कधी कशामुळे हात लागेल सांगता येत नाही. ते सगळ्याच्या सगळी ती कार्यावरची कसरत असते. त्यामुळे इतिहास अभ्यासकांच्या नजरेतनं इतिहास मांडताना ते खूप सुस्पष्ट मांडत जातात, पण समोर समाज जो असतो तो इतका वेगवेगळ्या अंगाने नटलेला असतो की एक चॅलेंज असतं आणि अशा चॅलेंजमध्ये इतिहासकाराची खरी कसोटी लागते. पण तरीही जो सत्य इतिहास असतो, जे घडलेलं असतं ते मांडणं हे त्याचं कर्तव्य असतं. मी स्नेहाताईंना आमंत्रित करतो आजच्या इतिहास कट्ट्यावर
मथुरेमध्ये आपल्या सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी प्राची. नमस्कार, सुप्रभात. मी सर्वप्रथम श्री रविराज पराडकर सर, डॉक्टर आसावरी बापट मॅडम, डॉक्टर प्राची मोघे मॅडम आणि श्री सुरेंद्र तन्ना सर यांचे आभार मानते की त्यांनी मला या इतिहास कट्टाच्या प्लॅटफॉर्मवर येऊन मथुरेमधील प्राचीन स्त्री जीवन या विषयावर 2 शब्द बोलायची संधी दिली. त्या बाबतीत मी त्यांची ऋणी आहे. आणि मला आज फार आनंद होतो कारण माझ्या टीचर डॉक्टर देवयानी गणपुले मॅम आज ऑडियन्समध्ये आहेत, प्रेक्षकांमध्ये आहेत, तर मला खूप एनकरेज्ड आणि छान वाटतं आहे. तर आता आपण मूळ विषयाला हात घालूया. तर आजच्या व्याख्यानाचा विषय आहे प्राचीन मथुरेमधील स्त्रीजीवन. तर मथुरेचं आपण जेव्हा केव्हा नाव घेतो तेव्हा आपल्या मनात जी गोष्ट सर्वप्रथम येते आणि ती आलीच पाहिजे ती म्हणजे मथुरा ही भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी किंवा जन्मभूमी म्हणण्यापेक्षाही त्यांची प्राकट्य भूमी आहे. आणि अनेक प्राचीन आणि मध्ययुगीन ग्रंथांमध्ये म्हणजे अगदी हरिवंशापासून आपण जर सुरुवात केली तर हरिवंश, विष्णू पुराण, भागवत पुराण, गर्गसंहिता अशा अनेक ग्रंथांमध्ये मथुरेचा उल्लेख आलेला आहे. आणि नुसता मथुरेचाच नाही तर तिच्या सभोवती असलेला जो व्रज प्रदेश आहे त्याचाही उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. आणि आजच्या काळात जर बघायला गेलं, आणि हे अगदी प्राचीन काळीसुद्धा तितकंच खरं होतं की मथुरा, वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाणा ही जी व्रज प्रदेशातली किंवा मथुरा प्रदेशातली महत्त्वाची स्थानं आहेत ती आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाची अशी तीर्थक्षेत्र आहेत. विशेष करून कार्तिक मासात अनेक भाविक म्हणजे विशेष करून ओडिशा आणि बंगालमधले किंवा भारताच्या इतर प्रांतातल्या की अगदी जगातल्या म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये सेटल झालेले आस्तिक लोक आहेत ते सुद्धा कार्तिक महिन्यात मथुरेला येतात, व्रजमंडल परिक्रमा करतात, दीपदान करतात आणि भगवंतांचे आशीर्वाद घेतात. आणि माझं हे सौभाग्य आहे की बरेच वेळा मला कार्तिक महिन्यात मथुरेला जाण्याची संधी मिळाली आहे. आणि खरंच म्हणजे त्या भाविकांमध्ये जी श्रद्धा असते भगवंतांच्या प्रती, श्रीमती राधाराणीच्या प्रती, ते बघणंसुद्धा एक खूप मोठं म्हणजे एक मी सौभाग्यच म्हणीन माझं. तर नेक्स्ट, मथुरा प्रदेशाला व्रज असेही म्हणतात. आता व्रज म्हणजे नक्की काय, तर ज्या प्रदेशात गायींचा संचार असतो त्या भ्रमण करतात किंवा स्थित असतात याचा अर्थ म्हणजे व्रज. व्रज हा शब्द अशोकाच्या शिलालेखांमध्ये सुद्धा आलेला आहे आणि त्याचं इंग्रजी भाषांतर काऊ पेन म्हणून करण्यात आलेलं आहे. हरिवंशात, भागवतात अनेक ठिकाणी व्रज हा शब्द येतो. आणि मथुरेपासून भिन्न असा जो वनांनी भरलेला जो प्रदेश होता जिथे हे गोप गोपी हा जो गोप समाज होता जे तिथे निवास करत होते तो प्रदेश म्हणजे व्रज. आणि व्रजभूमीचा उल्लेख म्हणजे अनेक व्रजभूमींचा उल्लेख हा अर्थशास्त्रात देखील आलेला आहे. आणि डॉक्टर विनयकुमार गुप्ता म्हणून एक आर्किओलॉजिस्ट आहेत, त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते मथुरा प्रदेशाचे, ते स्वतः मथुरेतून म्हणजे त्यांचा जन्म मथुरेचाच आहे. तर त्यांचं असं मत आहे की आपण ज्याला आज व्रज म्हणून ओळखतो म्हणजे मथुरा प्रदेश हा मौर्य काळातील सगळ्यात महत्त्वाची प्रमुख अशी व्रजभूमी होती. आणि मौर्य काळात सुद्धा मथुरेची प्रसिद्धी खूप म्हणजे बऱ्यापैकी होती. आणि अर्थशास्त्रात सुद्धा मथुरेचा उल्लेख येतो की कॉटन प्रोडक्शनचं सेंटर म्हणजे इतरही ठिकाणं होती पण त्याच्यात मधुरा किंवा मथुराचा उल्लेख आलेला आहे की जिथे कापसापासून जी वस्त्र तयार व्हायची ती मथुरेत तयार व्हायची. आणि कापूस प्रोडक्शन कॉटन प्रोडक्शनचं ते एक महत्त्वाचं केंद्र होतं. तर असे उल्लेख अर्थशास्त्रात देखील येतात. नेक्स्ट,
आता पुरातत्वाकडे जायच्या आधी थोडंसं फक्त बोलतं की पतंजलीचं जे महाभाष्य आहे, जे महर्षी पाणिनींच्या अष्टाध्यायीवर जे महर्षी पतंजलींनी लिहिलेलं महाभाष्य आहे, तिथे सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी मथुरेचा उल्लेख सापडतो आणि आदिपुराणात मथुरेचा उल्लेख सापडतो. अशा अनेक शुंग कुशाण काळातील ग्रंथांमध्ये देखील मथुरेचा उल्लेख सापडतो. आणि आता पुरातत्वाच्या दृष्टिकोनातून बघायचं तर अगदी इतिहास पूर्व काळापासून, म्हणजे ज्याला आर्किओलॉजिकल टर्मिनॉलॉजीमध्ये प्री हिस्ट्री असं म्हणतात. आता हिस्ट्री आणि प्री हिस्ट्रीमध्ये काय फरक आहे, तर हा स्वतः मला म्हणजे फारसा फरक पटत नाही, पण आता काय ती जी इतिहास लेखनाची जी परंपरा असते त्याच्यात असं सांगितलं आहे की ऐतिहासिक काळ तेव्हापासून सुरू होतो जेव्हा लेखी पुरावे आपल्याला सापडतात आणि त्याच्या आधीचा सर्व काळ जो असतो, सगळा जो काळ असतो तो इतिहास पूर्व काळ असतो. तर आपल्याकडे कसं आहे की आपल्याकडे सिंधू सरस्वती संस्कृती आहे, तिला हरप्पा संस्कृती असंही म्हणतात, पूर्वी त्याला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असंही म्हणायचे. आता त्या संस्कृतीमध्ये लेखन होतं, लिपी होती, पण अजून अगदी निश्चितपणे, म्हणजे आता अनेक लोक प्रयत्न करत आहेत, पण अजून निश्चितपणे ते जे लेख आहेत म्हणजे सील्सवर असतील किंवा धोलावीराला एक मोठ्या प्लकार्डवर ते सापडलं होतं, तर त्या लिपीचं अजून निश्चितपणे वाचन नाही झालेलं, म्हणून त्याला प्रोटो हिस्टॉरिक किंवा प्राग ऐतिहासिक काळ असं म्हणतात. तर मथुरेत इतिहासपूर्व काळ, प्राग ऐतिहासिक काळ, प्रारंभिक ऐतिहासिक काळ, मग उत्तर ऐतिहासिक काळ, मग प्रारंभिक मध्यकाळ आणि आधुनिक काळ, म्हणजे या सर्व काळांमधली वस्ती आपल्याला मथुरेत बघायला मिळते. सो मथुरा अगदी प्री हिस्ट्री ते मॉडर्न पिरियडमध्ये पर्यंत मथुरेमध्ये हॅबिटेशन होतं आणि आहे. आणि जो गोवर्धन पर्वत आहे त्याच्याजवळ काही इतिहासपूर्व अश्मयुगीन टूल्स सापडलेली आहेत, अवजारं सापडलेली आहेत. आणि ती काही अवजारं आज मथुरा म्युझियम जे आहे, म्हणजे शासकीय वस्तुसंग्रहालय मथुरा, तिथे ती अवजारं ठेवण्यात सुद्धा आलेली आहेत. म्हणजे अगदी अश्मयुगीन मानवाचा सुद्धा संचार मथुरा प्रदेशात होता. पुढे प्राग ऐतिहासिक काळात जेव्हा आपण येतो तेव्हा कॉपर होर्ड, पेंटेड ग्रेवेअर, नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्डवेअर अशा अनेक संस्कृती मथुरा प्रदेशात त्यांचं अस्तित्व होतं. मी विकास पावला असं नाही म्हणणार, कारण त्यांचे एपिसेंटर्स इतर ठिकाणी होते. आणि पुरातत्वाचं एक वैशिष्ट्य असं आहे की एखाद्या संस्कृतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तिथे सापडलेली जी मृद भांडी असतात किंवा जी पॉटरी असते त्याच्या नावावरून ती संस्कृती ओळखली जाते. म्हणजे हे एक परिमाण झालं. दुसरं असं आहे की एखादी संस्कृती जेव्हा सर्वप्रथम ज्या ठिकाणी सापडते त्या ठिकाणावरून सुद्धा त्या संस्कृतीला नाव दिलं जातं. तर पेंटेड ग्रेवेअर म्हणजे काय, तर ह्या प्रकारची पॉटरी उत्तर भारतात अनेक ठिकाणी म्हणजे विशेष करून गंगा यमुनेच्या खोऱ्यात सापडलेली आहे. आणि एक जे महान पुरातत्वज्ञ होते प्रोफेसर बी लाल यांनी या पॉटरीचा संबंध हा महाभारताशी जोडलेला आहे. कारण महाभारतात ज्या ज्या स्थानांचा उल्लेख आला, म्हणजे अगदी इंद्रप्रस्थ असेल, हस्तिनापूर असेल, पाणीप्रस्थ म्हणजे पानिपत, सोनप्रस्थ, बर्नावा अशी जी विविध स्थानं आहेत ज्यांचा उल्लेख महाभारतात आला आहे, त्या सर्व ठिकाणी आपल्याला ही पेंटेड ग्रेवेअर पॉटरी सापडलेली आहे. आणि याच संस्कृतीतून जे दुसरं नागरीकरण झालं गंगेच्या खोऱ्यात, त्याचा उगम या संस्कृतीत झाला. आणि पुढे दुसऱ्या नागरीकरणाची जी विशिष्ट अशी पॉटरी होती त्याला नॉर्दर्न ब्लॅक पॉलिश्डवेअर असं म्हणतात, ती पॉटरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मथुरेत सापडलेली आहे. आणि ही पॉटरी साधारण मौर्य किंवा अगदी सुरुवातीच्या शुंग काळापर्यंत ती पॉटरी अस्तित्वात होती. आता मथुरेचं जे नागरीकरण आहे ते साधारण मौर्य काळात सुरू झालं. म्हणजे हे मी केवळ पुरातत्वीय दृष्टिकोनातून सांगते. आणि साधारण इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून मथुरेचं नागरीकरण किंवा आपण ज्याला अर्बनायझेशन म्हणतो
ते सुरू झालं. हां, तर ही काही ती पेलिओलिथिक अवजारं आहेत जी मथुरेत म्हणजे गोवर्धनाच्या तिथे सापडलेली आहेत. तर ही अशी म्युझियममध्ये ठेवलेली आहे. ही जी अवजारं आपण बघतोय त्यांना टेक्निकली हँड ॲक्स असं म्हणतात. हँड ॲक्स. पुढचं सर. हां, मी कॉपर होर्ड्सचा उल्लेख केला. तर ही अशी काही तांब्याची हत्यारं उत्तर भारतात अनेक ठिकाणी सापडलेली आहेत. आणि त्याच्याबरोबर जी पॉटरी सापडली त्याला ऑकर कलर्ड पॉटरी असं म्हटलं जातं. तर कॉपर होर्ड आणि OCP अशी ही संस्कृती होती. आणि मथुरेत काही ठिकाणी ही अशी अवजारंसुद्धा किंवा ही जास्ती हत्यारच आहेत, अवजारांपेक्षा हत्यारं सापडलेली आहेत. आणि काही इतिहासकारांचं असं मत आहे की या संस्कृतीचा आणि महाभारताचा संबंध होता किंवा काही इतिहासकार या संस्कृतीचा आर्यांशी सुद्धा संबंध जोडतात. पुढे नाही, राजघराणं नाही माहिती नाही, कारण हे काळ म्हणजे साधारण आपण म्हणू शकतो एक 1800 ते 1500 BCE किंवा थोडं आधी पेंटेड ग्रेवेअरच्या आधी नक्कीच. हत्यार काय पद्धतीचे सांगू शकतो? म्हणजे आता परशू असतो किंवा ही अँटेना हिल्टेड जी तलवार आहे किंवा आता हे जे आहे ना ही मानवी आकृती आहे. तर याला अँथ्रोपोमॉर्फिक फिगर असं म्हणतात. काही इतिहासकारांचं असं मत आहे की ही कुठल्या तरी पूजनासाठी वगैरे वापरली जायची, म्हणजे त्याचा रिच्युअल यूज होता, ते काही हत्यार म्हणून वापरलं जायचं नाही. आणि ह्या कुऱ्हाडी आहेत, म्हणजे ह्याला लाकडाचा दांडा बांधलेला असायचा आणि या कुऱ्हाडी म्हणून वापरल्या जायच्या. तर त्याच्यातसुद्धा आपल्याला खूप व्हरायटी सापडते, पण ही सगळी हत्यारं तांब्याची आहेत, पोलादाची नाही आहेत. नेक्स्ट. मग ही काही प्राक ऐतिहासिक काळातली पॉटरी आहे जी सोंख नावाची गोवर्धनजवळ एक साईट आहे, आर्किओलॉजिकल साईट आहे. आणि 1960 आणि 70च्या दशकात एक जर्मन आर्किओलॉजिस्ट होते, त्यांचं नाव होतं हर्बर्ट हार्टेल. तर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून काही वर्ष सोंखमध्ये उत्खनन केलं आणि तिथून ही बरीचशी भांडी आपल्याला सापडलेली आहे. ही काही ऐतिहासिक काळातली भांडी आहे जी मथुरेतील काही ठिकाणांवरून सापडलेली आहे. त्यात प्रामुख्याने सोंगवरूनच ही सापडलेली आहे. तर आपल्याला अंदाज येईल की त्या काळी भांडी कशी होती. ही साधारण इसवी पूर्व 600 किंवा 700 BCE असेल. आता हे जे इथे दिसतं याला वोटिव्ह टँक म्हणतात. हे साधारण उत्तर शुंग काळ किंवा कुशाण सातवाहन काळापासून आपल्याला दिसतं आणि त्याचा काहीतरी रिच्युअल यूज होता, कारण त्याच्यात दिवे असायचे, त्याच्यात पाणी भरलं जायचं आणि अनेकदा स्त्री देवतांच्या किंवा मातृदेवतांच्या मूर्ती त्या वोटिव्ह टँक्सच्या इथे असायच्या. नेक्स्ट. तर मथुरा प्रदेश जर आपण बघितला तर यमुना आणि गोवर्धन ही दोन सगळ्यात महत्त्वाची नैसर्गिक फीचर्स त्या प्रदेशात आहेत. आणि या दोन्ही नैसर्गिक फीचर्सचा जो संबंध आहे तो भगवान श्रीकृष्णांशी अगदी जवळून आलेला आहे. म्हणजे यमुना माताला तर श्रीकृष्णांची भगवंतांची पट्टराणीच म्हटलेलं आहे आणि गोवर्धनाला तिथे गिरिराजजी म्हणतात. तुम्ही असं नुसतं गोवर्धन वगैरे नाही म्हणू शकत, तिथे त्यांना गिरिराजजी असं म्हणतात. तर ते तर साक्षात भगवान श्रीकृष्णांचंच स्वरूप आहे. तर ह्या दोन्ही नैसर्गिक फीचर्सचा खूप मोठा प्रभाव व्रजातील एकंदर साहित्यावर, वाङ्मयावर, संस्कृतीवर पडलेला आहे. आणि प्राचीन काळी म्हणजे अगदी हिंदू, बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये मथुरा प्रदेशाला शूरसेन महाजनपद असं म्हटलं जात असे. शूरसेन म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे एक पूर्वज होते. असं म्हटलं जातं की त्यांच्या नावावरून या प्रदेशाला शूरसेन म्हटलं जात होतं. आता असंही म्हटलं जातं, म्हणजे बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की भगवान बुद्ध आणि भगवान वर्धमान महावीर हे दोघेही मथुरेत येऊन गेले होते. म्हणजे असंही म्हटलं जातं की जे जैनांचे 23वे तीर्थंकर होते भगवान पार्श्वनाथ,
ते देखील मथुरेत येऊन गेले होते. आणि चंद्रगुप्त मौर्यांच्या काळात किंवा त्यांच्या दरबारात जो एक ग्रीक दूत आला होता त्याचं नाव होतं मेगॅस्थनीस. आणि त्या मेगॅस्थनीसनी इंडिका नावाचं एक पुस्तक लिहिलं. आता दुर्दैवाने ते पुस्तक आज आपल्याला उपलब्ध नाही आहे, पण नंतरचे जे ग्रीक इतिहासकार होते त्यांनी काही उतारे या इंडिकामधले त्यांच्या ग्रंथांमध्ये उद्धृत केले आहेत. आणि त्याच्यावरून आपल्याला असं कळतं की मेगॅस्थनीस हे यमुनेचा उल्लेख करतो आणि शूरसेन लोकांचा उल्लेख करतो. आणि तो म्हणतो की शूरसेन लोकांच्या 2 महत्त्वाच्या नगरी आहेत. एक आहे मेथोरा म्हणजे अर्थात मथुरा आणि दुसरी म्हणजे क्लाईसबोरा. क्लाईसबोराचं संस्कृत भाषांतर हे कृष्णपुर असं करण्यात आलेलं आहे. मेथोरा म्हणजे अर्थातच मथुरा, पण क्लाईसबोरा ही नक्की कुठे होती याचं अजून निदान करण्यात आलेलं नाही आहे. पण काही इतिहासकार म्हणतात की मथुरेमध्ये जो कटरा केशवदेव हा भाग आहे किंवा श्रीकृष्ण जन्मस्थान ते म्हणजे प्राचीन कृष्णपुर. किंवा डॉक्टर विनय कुमार गुप्ता यांचं असं मत आहे की गोसना नावाची एक साईट आहे म्हणजे मथुरेच्या दुसऱ्या तीरावर, तर यमुनेच्या दुसऱ्या तीरावर, तर ते गोसना म्हणजे हे क्लाईसबोरा असावं असं डॉक्टर विनय कुमार गुप्ता म्हणतात. पण अजून क्लाईसबोराची ओळख नीट पटलेली नाही. एनिवे, तर मथुरा बहुधा मौर्य आणि शुंग या दोन्ही राजघराण्यांच्या साम्राज्याचा भाग असावी. हे एक यमुनेचं चित्र आहे वृंदावनला काढलेलं. तर खूप म्हणजे तसं बऱ्यापैकी विस्तीर्ण असं पात्र आहे यमुनेचं. हे गिरिराज आहेत, गिरिराज गोवर्धन. तर एका मंदिराच्या तिथून हा फोटो काढलेला आहे. कारण अनेक लोक म्हणतात की खरंच गोवर्धन आहे की नाही, म्हणजे लोकांना तोही प्रश्न असतो. तर त्याचं उत्तर आहे की नाही, आहे. गोवर्धन पर्वत हा म्हणजे ते त्या गावाचंच नाव गोवर्धन आहे आणि साधारण वृंदावनापासून एक 22 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आता थोडा आपण इतिहास बघणार आहोत, कारण त्याच्याशिवाय आपल्याला स्त्री जीवनाकडे वळता येणार नाही. तर असं म्हटलं जातं की काही काळ तरी मथुरा ही ग्रीक किंवा यवन लोकांच्या अधिपत्याखाली होती. काही यवन राजांची नाणीसुद्धा मथुरेत सापडलेली आहेत. तसेच त्या काळ म्हणजे शककुशाण काळापूर्वी अनेक स्थानिक राजे होते ज्यांच्याबद्दल माहिती आपल्याला केवळ आणि केवळ त्यांच्या नाण्यांमधून मिळते. काही दोघा तिघांचा उल्लेख पुराभिलेखांमध्ये पण येतो, पण नाही तर बाकीच्यांचा म्हणजे त्यांचं अस्तित्व हे फक्त त्यांच्या नाण्यांच्या आधारावर सिद्ध होतं. तर ह्यांनीसुद्धा मथुरेवर राज्य केलं आणि त्या राजांची नावं मित्र किंवा दत्त म्हणजे विष्णू मित्र वगैरे अशी त्यांची नावं होती. तर त्यांनी राज्य केलं आणि नंतर साधारण इसवी सन पूर्व 1ल्या शतकात मथुरा ही शकांच्या अधिपत्याखाली आली आणि शकांनी जवळजवळ आपण म्हणू शकतो की निदान 50 ते 60 किंवा 70 वर्ष मथुरेवर राज्य केलं आणि अनेक शक लोक मथुरेत स्थायिक झाले. आणि हे जे शक राजे होते म्हणजे त्यातली 2 महत्त्वाची नावं आहेत. एक म्हणजे महाक्षत्रप रजुवुल आणि दुसरा म्हणजे त्याचाच मुलगा महाक्षत्रप षोडास. इतरही काही शकांचे उल्लेख आपल्याला मथुरेतील पुराभिलेखांमध्ये सापडतात. तर ह्या दोघांचा उल्लेख अनेक पुराभिलेखांमध्ये आलेला आहे. त्यांची नाणी देखील सापडलेली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शकांनी भारतीय संप्रदायांना राजाश्रय दिला आणि अनेक शकांनी बौद्ध धर्म, जैन धर्म आणि हिंदू धर्म स्वीकारला. आणि त्याचे उल्लेख आपल्याला पुराभिलेखांमधूनही दिसतात आणि शिल्पांमधूनही दिसतात. म्हणजे मथुरेत एक शिल्प सापडलं जिथे 2 शकपुरुष शिवलिंगाची पूजा करत आहेत. तर त्या एका प्रकारे शकांचं ॲकल्चरेशन देखील भारतीय समाजात झालं. नेक्स्ट सर. आणि शकांनंतर म्हणजे इसवी सन 1ल्या शतकात
मथुरा ही कुशाण सम्राटांच्या अधिपत्याखाली गेली. आता हे जे 2 पुतळे आपल्याला दिसत आहेत, हे दोन्ही मथुरेजवळ एक माट नावाचं ठिकाण आहे. तर त्या माट इथून हे 2 पुतळे सापडलेले आहेत. आणि हा जो पुतळा आहे तो कुशाण सम्राट विमातक्षम किंवा विमातख्खो याचा आहे. आणि हा जो पुतळा आहे तो विमातख्खोचा नातू देवपुत्र राजाधिराज कनिष्क पहिला याचा हा पुतळा आहे. आणि हे दोन्ही पुतळे माट येथील देवकुलात सापडलेले आहे. देवकुल म्हणजे मंदिर. पूर्वीच्या अनेक पुराभिलेखांमध्ये मंदिर हा शब्द येत नाही, प्रासाद, देवायतन, देवकुल असे शब्द येतात. तर कनिष्काच्या काळातले म्हणजे कनिष्काची तारीख जरा म्हणजे ती जरा त्याच्याबद्दल वादच आहे, पण आपण पहिलं किंवा दुसरं शतक म्हणू शकतो. त्याच्या राज्य कारकिर्दीतील अनेक पुराभिलेख आपल्याला उपलब्ध आहेत. आणि या सर्व कुशाण राजांनी सुद्धा भारतीय संप्रदायांना राजाश्रय दिला, विशेष करून हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म. आणि त्यांच्या नाण्यांवर म्हणजे कनिष्कचे वडील विमा कडफिसेस म्हणजे विमातख्खोचा मुलगा विमा कडफिसेस, कनिष्क स्वतः, कनिष्कचा उत्तराधिकारी हुविष्क ह्यांच्या नाण्यांवर आपल्याला ग्रीक, इराणी, बौद्ध आणि हिंदू देवता सापडतात. बौद्ध देवता म्हणजे साक्षात गौतम बुद्धांचंच अंकन त्या नाण्यांवर करण्यात आलेलं आहे कनिष्काच्या. तर म्हणजे यांनी थोडक्यात म्हणजे मथुरेवर राज्य केलं. हा सम्राट हुविष्क यांनी सुद्धा याच्या राज्य कारकिर्दीतले सुद्धा अनेक पुराभिलेख आपल्याला उपलब्ध आहेत मथुरेतून. आणि त्यांनी स्वतः एका बौद्ध विहाराची स्थापना केली होती मथुरेत. आणि त्याचं हे सोन्याचं नाणं आहे. तर एका बाजूला राजाचं पोर्ट्रेट आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्दोक्षो नावाची एक देवता जी होती तिचं पोर्ट्रेट आपल्याला दिसतं. नेक्स्ट. तर कुशाणांनी मथुरेला त्यांच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा दिला. त्यांची जी प्रथम राजधानी होती ती पेशावर किंवा प्राचीन पुरुषपूर जी आता पाकिस्तानमध्ये आहे. आणि हा जो काळ आहे कुशाणांच्या अधिपत्याचा म्हणजे साधारण इसवी सनाचं 1 शतक ते इसवी सनाचं 3रं शतक हा जो काळ आहे या काळादरम्यान मथुरेने अपूर्व अशी समृद्धी अनुभव केली. आणि मथुरेत हिंदू, बौद्ध, जैन तसेच अनेक लोकधर्म म्हणजे यक्ष आणि नागांची पूजा करणारे अनेक लोकधर्म होते. आणि या सर्वांची भरभराट या काळात झाली. आणि याच काळात मथुरा एक आर्थिक केंद्र म्हणून देखील विकसित झालं, उदयाला आलं. आणि आर्थिक सुबत्तेमुळे या सर्व संप्रदायांना अगदी भरघोस अशी आर्थिक मदत, आर्थिक पाठबळ मिळत होतं. आणि मथुरेच्या पुरातत्वाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे अनेक मातृदेवतांच्या मूर्ती इथे सापडतात. म्हणजे ते अगदी इसवी सन पूर्व 5वं शतक 6वं शतक इतक्या मागे ते जातं. तर अनेक मातृदेवतांच्या मूर्ती तिथे सापडलेल्या आहेत. आणि या मूर्ती विशेष करून उत्खननांमध्ये सापडलेल्या आहेत. आणि त्या टेरेकोट्टा म्हणजे भाजलेल्या मातीच्या असायच्या. आणि आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया, ते म्हणजे प्राचीन मथुरेतील स्त्री जीवन हे कसं होतं. आणि मुख्य म्हणजे आपल्याला कळतं कसं की ते जीवन कसं होतं हे महत्त्वाचं आहे. तर ह्याचं अंतर असं आहे की प्राचीन मथुरेतील स्त्री जीवन हे तेथील पुराभिलेख आणि शिल्प यांच्या माध्यमातून उलगडलं जातं. म्हणजे अगदी म्हणजे प्युअरली हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून, पुरातत्वाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर. आणि हां त्याच्यातली एकानशा, हारिती, षष्ठी आणि वसुधरा या दिवस कारण बाकीचे मी ते मी सांगते. एकानंशा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची बहीण आपण तिला म्हणू शकतो. झालं असं की म्हणजे यशोदा मातांची जी मुलगी
ज्यांनी जन्माला आली तिला वसुदेव मथुरेला घेऊन गेले आणि देवकीचे जे पुत्र होते भगवंत त्यांना वसुदेवांनी इथे महावनात आणून सोडलं. तर ही जी कन्या होती तिला कंसाने मारायचा प्रयत्न केला. छोटीच होती, बाळच होत होते आणि देवकीने अगदी खूप विनंती केली, म्हणजे गयावया केली कंसाला की अरे नको मारूस तिला, या कन्ये तू माझ्या बाकीच्या मुलांना मारले, निदान माझ्या मुलीला तरी जगू दे. पण कंसाने तर काही ऐकलं नाही आणि त्यांनी म्हणजे त्या मुलीला त्यांनी एका दगडाच्या अगेन्स्ट म्हणजे असं स्मॅश केलं आणि ती आकाशात गेली आणि तिने देवीचं रूप धारण केलं. देवीचं रूप म्हणजे दुर्गा असेल, विंध्यवासिनी असेल असं. तर ही विंध्यवासिनी किंवा दुर्गा हिला काही ग्रंथांमध्ये एकानंशा म्हटलेलं आहे आणि काही ग्रंथांमध्ये ती दुर्वास मुनींची पत्नी होती असं देखील म्हटलं आहे. तर वासुदेव कृष्ण स्वतः, संकर्षण बलराम आणि एकानंशा त्यांची बहीण एकानंशा. आणि हरिवंशात बरोबर असंच वर्णन द्यायचं की दोन्ही भावांच्या मध्ये ही बहीण उभी होती आणि अशी काही ट्रायड्स मथुरेमध्ये सापडलेली आहेत. मला जितकं लक्षात आहे तितकं त्यातलं एकही ट्रायड मथुरेच्या म्युझियममध्ये एक्झिबिट म्हणून ठेवण्यात आलेलं नाही आहे. का नाही ठेवलेलं मला त्याचं कारण नाही माहिती, पण ह्या अशी शिल्प सापडलेली आहेत. हे असं शिल्प आपल्याकडे एलोरा, वेरूळ इथे सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे तिथे भगवान श्रीकृष्ण म्हणजे वासुदेव कृष्ण मध्ये एकानंशा आणि तिच्या शेजारी संकर्षण बलराम यांचं शिल्प सापडलेलं आहे. ती वेरूळ येथे सुद्धा. आणि विष्णू धर्मोत्तर पुराणात एकानंशेची प्रतिमा कशी असावी याचं वर्णन आलेलं आहे. तर एकानंशा आणि मला वाटतं उज्जैन येथे एकानंशेचं मंदिर आहे. तर आणि एकानंशाच्या एक मूर्ती सापडली होती मथुरेत. तर काही तज्ज्ञांचं असं मत आहे की ती एकानंशेचीच मूर्ती आहे. आता हारिती म्हणजे कोण? तर हारिती म्हणजे पंचिकाची पत्नी. पंचिका म्हणजे आपण म्हणू शकतो बौद्ध लोकांचा कुबेर. आणि हारिती ही मातृदेवता होती. म्हणजे आधी ती अतिशय कसं म्हणू शकतो की फिअर्स अशी यक्षिणी होती. आणि थोडक्यात तिची कथा सांगते मी, कारण हे स्त्रियांबद्दलच आहे. तर हारिती आणि पंचिकेला टोटल 500 मुलं होती आणि तिचा जो सर्वात धाकटा मुलगा होता तो प्रियंकर, तो तिचा अगदी लाडका होता. आणि ही यक्षिणी काय करायची की ती राजगृह जे ठिकाण आहे बिहारमध्ये, मगधमध्ये, तिथल्या मुलांना ती खायची आणि लोकांना फार त्याचा त्रास व्हायचा. सो लोक शेवटी बुद्धांकडे गेले आणि म्हणाले की तथागत याचं काहीतरी करा. तर बुद्धांनी काय केलं, त्या प्रियंकराला घेतलं आणि त्यांचं जे भिक्षा पात्र होतं त्याच्या खाली लपवलं. तर हारिती खूप काळजी पडली की बाबा माझा मुलगा कुठे गेला, माझा मुलगा कुठे गेला. बुद्धांकडे आली. बुद्धांनी तिला सांगितलं की तुझा मुलगा हरवला आहे तर तुला इतकं वाईट वाटतं, तर तू बाकीच्यांची मुलं खातेस तर त्यांना किती वाईट वाटत असेल. तर तिच्या ते लक्षात आलं. मग बुद्धांनी तिचा मुलगा तिला परत केला आणि राजगृहातल्या लोकांना सांगितलं की रोज तुम्ही जे अन्न शिजवता त्यातला काही भाग हा हारितीसाठी ठेवा. तर एक फिअर्स यक्षिणीमधून हरितीचं ट्रान्सफॉर्मेशन हे एका मातृदेवतेत झालं आणि ती नेहमी मुलांबरोबर दाखवली जाते. म्हणजे अत्यंत काय आपण म्हणू शकतो लेकूरवाळी अशी ती मातृदेवता आहे. आणि अजंतामध्ये मला वाटतं लेणी क्रमांक 2 हारिती आणि पंचिका यांची शिल्प आहेत आणि त्यांचा मुलगा तिथे दाखवण्यात आलेला आहे, हा प्रियंकर. तर ती मातृदेवता होती. आणि अनेकदा कुबेर म्हणजे पंचिक, हारिती आणि श्रीलक्ष्मी यांची पण शिल्प एकत्र सापडलेली आहेत. वसुधारा ही एक बौद्ध देवता होती. तिचं सिम्बल म्हणजे असे मासे होते आणि ती नंतरच्या काळात खूप महत्त्वाची बौद्ध देवता झाली. आणि षष्ठी, आता काही लोक षष्ठीला रेवती असंही म्हणतात. तर षष्ठीचा संबंध हा कार्तिकेयाशी होता किंवा स्कंद आणि कार्तिकेय किंवा कुमार आणि कार्तिकेय. पूर्वी म्हणजे स्कंद, कार्तिकेय, कुमार, विशाख हे वेगवेगळे देव होते. तर स्कंदाची बहीण कधी रेवतीला मानलं किंवा षष्ठीला मानलं जातं, कधी तिला स्कंदाची पत्नी देखील मानलं जातं. आणि तिचा जवळ ती सुद्धा एक मातृदेवता होती. आणि स्कंद आणि विशाख यांच्यामध्ये उभी असलेली
षष्ठी असं एक शिल्पसुद्धा कुशाण काळातलं मथुरेत उपलब्ध आहे. ओके, ठीक आहे. आता पुढे जाते, पण बरं झालं सरांनी विचारलं. पुढे सर नेक्स्ट. अच्छा, ओके सर नेक्स्ट. आता आजच्या व्याख्यानाचा जो मूळ स्रोत आहे ते म्हणजे पुराभिलेख. आणि हे पुराभिलेख कुठल्या प्रकारचे आहेत तर मथुरेतील स्त्रियांनी त्यांच्या त्यांच्या धर्मस्थानांना ज्या देणग्या दिल्या त्या देणग्यांच्या नोंदीच्या रूपात हे पुराभिलेख आहेत. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला हेही लक्षात येतं की प्राचीन भारतात सुद्धा डॉक्युमेंटेशनची अतिशय महत्त्वपूर्ण अशी एक व्यवस्था सिस्टम होती. कारण अनेकदा आपल्याला असं सांगण्यात येतं की एन्शियंट इंडियन्स डिडंट नो हाऊ टू राईट हिस्ट्री, दे डिडंट नो हाऊ टू डॉक्युमेंट हिस्ट्री. पण असं नाही, आपल्याला हे डॉक्युमेंटेशन क्लिअरली सापडतं. आणि पहिल्यांदा आपण हिंदू पुराभिलेख बघणार आहोत. तर साधारण इसवी सनाच्या शेवटी, इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या शेवटी किंवा इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या सुरुवातीला मोरा नावाचं एक गाव आहे मथुरेच्या जवळ. तिथे एका विहिरीत एक शिलालेख सापडला. आणि त्या शिलालेखात काय होतं तर पंचवृष्णी वीरांच्या प्रतिमा एका शैलगृहात तोषा नावाच्या स्त्रीने प्रतिष्ठापित केल्या होत्या. तर आता हे पंचवृष्णी वीर म्हणजे कोण तर सुरुवातीला काही इतिहासकारांचं मत असं होतं की पंचवृष्णी वीर म्हणजे पंचपांडव. आता पांडव वृष्णी कसे असतील, त्यांची आई वृष्णी होती पण ते वृष्णी नव्हते, ते म्हणजे ते कुरु वंशातले होते. तर मग जेन बॅनर्जी या नावाचे खूप मोठे इतिहासकार म्हणा, इतिहास तज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी वायुपुराणाचा आधार घेऊन असं सिद्ध केलं की हे वृष्णीवीर म्हणजे भगवान वासुदेव कृष्ण, संकर्षण बलराम, प्रद्युम्न म्हणजे भगवान कृष्णांचा मोठा मुलगा, सांब भगवान कृष्णांचा दुसरा मुलगा आणि अनिरुद्ध म्हणजे भगवान कृष्णांचा नातू आणि प्रद्युम्नाचा मुलगा. हे 5 जण म्हणजे पंचवृष्णीवीर. आणि या प्रतिमांचं पूजन होत होतं कारण त्यांचा उल्लेख अर्चादेश म्हणून करण्यात आलेला आहे. आणि या प्रतिमा अत्यंत उज्ज्वल, अत्यंत दिव्य अशा होत्या. तर अनेक लोक जे म्हणतात की द्वारकेचा कृष्ण वेगळा, गोकुळातला वेगळा, मथुरेचा वेगळा, हे ह्याच्या या म्हणण्यात तसं काही तथ्य नाही आहे. हे आपल्याला पुराभिलेखांच्या आधारावर, पुरातत्वाच्या आधारावर बऱ्यापैकी लक्षात येतं. नेक्स्ट. आता ही जी मूर्ती आहे ही कुठल्या तरी एका वृष्णीवीराची आहे. दुर्दैवाने ती भंगलेली मूर्ती आहे, सो आपल्याला सांगता येणार नाही की नक्की ती कुठल्या वृष्णीवीराची आहे, पण ती कुठल्या तरी या पंचवृष्णीवीरांपैकी एका वीराची आहे. नेक्स्ट. त्याच्या ड्रेस डिझायनिंगवरती त्या कालखंडात म्हणजे आता जर बघितलं, आता जनरली कसं असतं की भगवान कृष्णांची जर मूर्ती असेल तर वनमाला असतेच, म्हणजे अगदी म्हणजे गळ्याच्या जवळ अशी वनमाला असेल किंवा आपादलंबिनी वनमाला असेल. पण हे जे म्हणजे हे त्यांनी जे घातलेलं आहे, काय उत्तरीय म्हणा काही म्हणा, तर ते या शक काळातलं हे टिपिकल उत्तरीय होतं. आणि विशेष म्हणजे असे फार अलंकार तसे त्यांनी घातलेले नाही आहेत, पण मथुरेतील पुरुष देखील अलंकार वगैरे घालायचे, म्हणजे हे शिल्पांवरून आपल्याला कळतं. नेक्स्ट. मग पुढे एक वसू नावाचा, त्याच काळात राहणारा एक वसू नावाचा ब्राह्मण माणूस होता आणि तो स्वतःला कौशिकी पुत्र म्हणायचा, कारण त्याची आई ही कौशिक गोत्राची होती आणि त्याचे वडील पण फार मोठे शासकीय अधिकारी होते. तर मोरा इथे एका विहिरीत एक डोर जॅम्ब जी असते, द्वारशाखा, त्याच्यावर कोरलेला एक पुराभिलेख सापडला. आणि या वसूनी स्वामी षोडाशच्या कारकिर्दीत वासुदेव महास्थान येथे एक तोरण आणि वेदिका दान दिले. वासुदेव महास्थान, आणि हा 2000 वर्षांपूर्वीचा पुराभिलेख आहे, म्हणजे
मथुरेत 2000 वर्षांपूर्वीसुद्धा भगवान श्रीकृष्णांचं एक मोठं मंदिर होतं. महास्थानं म्हटलेलं आहे, नुसतं स्थान म्हटलेलं नाही. आणि इथे त्यांनी त्याच्या आईचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे आईच्या गोत्राचा उल्लेख केलेला आहे, पित्याच्या गोत्राचा उल्लेख केलेला नाही आहे. आणि त्यांनी काय दिलं तर तोरणं म्हणजे गेटवे. आपण ज्याला आज तोरणं म्हणतो ते तोरण नाही, गेटवे जे असतं. म्हणजे तुम्ही जर तुमच्यापैकी जर कोणी सांचीला गेलं असेल तर सांचीचा जो महास्तूप आहे त्याच्या 4 दिशांना 4 तोरणद्वार आहेत, तर तसं तोरण म्हणजे गेटवे. आणि वेदिका म्हणजे रेलिंग, कुंपण. म्हणजे जसं सांचीला कुंपण आहे, दगडी कुंपण आहे तसं. तर तशी वेदिका त्यांनी या वासुदेव महास्थानाला दान दिली. आणि तो अशी प्रार्थना करतो की जो स्वामी षोडाश आहे, राजा आहे, त्याच्यावर भगवत किंवा भगवान वासुदेवांची कृपा व्हावी. आणि ह्याच काळाची अजून एक जो शिलालेख आहे तो म्हणजे माथुरी कलवड. आता कलवड एखाद वेळेस तिचं काही म्हणजे तिची पोझिशन होती की तिचा नवरा कलवड होता म्हणून तिला म्हटलं जातं हे नक्की नाही आहे. पण कलवड असं म्हणजे विचित्र शब्द आणि त्याचा इतिहासकारांच्या मध्ये ते एका अधिकाऱ्याचं ते पद होतं शककाळात. तर हिनी महाराज कनिष्कच्या कारकिर्दीत तोषाच्या प्रतिमेचे दान दिले. तर ही तोषा म्हणजे ती आधी तीच वृष्णीवीरांची प्रतिष्ठापना करणारी तोषा होती का असेल एखाद वेळेस, पण कुठल्या तरी तोषा नावाच्या स्त्रीच्या प्रतिमेची या बाईंनी, माथुरी जी स्वतःला म्हणते, माथुरी म्हणजे मथुरेची किंवा मथुरेतून येणारी, तर तिने तोषा नावाच्या स्त्रीची प्रतिमा प्रतिष्ठापित केली. आणि कलवड हा एखादा अधिकारी असावा. नेक्स्ट. मग पुढे मी वसूचा उल्लेख केला तर मिर्झापूर नावाचं एक गाव आहे मथुरेजवळ. तर तिथे काही वर्षांपूर्वी एक शिलालेख सापडला आणि त्या शिलालेखात ही वसूची जी माता होती कौशिकी पाक्षिका, कौशिकी तिला म्हटलं जायचं कारण ती कौशिक गोत्राची होती आणि पाक्षिका हे तिचं नाव होतं. तर ह्या कौशिकी पाक्षिका हिने बरंच मोठं दान एका मंदिराला दिलं होतं. तर काय काय दान तिने दिलं तर तिचा म्हणजे सर्वात प्रथम ती उल्लेख करते की ती सेग्रव गोत्राचा जो एक ब्राह्मण आहे त्याची ती भार्या आहे. त्या ब्राह्मणाचं नाव मूल वसू आणि वसूची ती माता आहे. आणि तिने काय काय दान दिलं तर पुष्करणी म्हणजे रिझर्वॉयर, आराम म्हणजे बगीचा, उदापान म्हणजे विहीर, स्तंभ म्हणजे स्तंभ, सभा म्हणजे गेट टुगेदरसाठी गॅदरिंगसाठी हॉल असेल, आणि श्रीच्या प्रतिमेकरिता एक शीलपट्ट, अशा अनेक गोष्टी तिने एका मंदिराला दान दिल्या. आणि बहुधा ते मंदिर श्रीलक्ष्मीचं, देवी श्रीलक्ष्मीचं असावं. आणि तिचा हा जो पती होता मूलवसू हा महाक्षत्रप षोडास याचा गंजावार होता. गंजावार म्हणजे ट्रेजरर. आणि वसूचं तर दान आपण बघितलंच, पण हा मूलवसू जो होता त्यानेही मथुरेतील एका मंदिराला त्याच्या पत्नीने ज्या पद्धतीचं दान दिलं त्याच प्रकारचं दान या मूलवसूंनी देखील दिलं होतं. सो इथे आपण बघतो की हे जे कुटुंब होतं यातले तिन्ही जे सदस्य होते तिघंही दान करत होते. आणि बहुधा त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, आर्थिक सुबत्ता असेल त्यांच्या घरी, आणि ते गंजावार होते षोडासचे मूलवसू. तर त्यांनी त्यांची जी काही संपत्ती होती त्यातला काही भाग या मंदिरांना दान देण्यात खर्च केली होती असं दिसून येतं. नेक्स्ट. मग गुप्तोत्तर काळात जेव्हा येतो, म्हणजे हे फक्त हिंदू पुराविलेखांच्या संदर्भात आहे, तर एक कामवन नावाचं वन मथुरेजवळ आहे. म्हणजे अगदी टेक्निकली बघायला गेलं तर ते राजस्थानमध्ये येतं. त्याला आता कामा असं म्हणतात. आणि ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र आहे. तर तिथे साधारण 8व्या किंवा 9व्या शतकात शूरसेन नावाच्या एका राजघराण्याने राज्य केलं. आणि त्या शूरसेन नावाच्या राजघराण्यात
एक राणी होती, तिचं नाव होतं वाचिका किंवा वच्छिका. आणि तिने काम्यवन येथे एक विष्णूचं मंदिर उभारलं. असा एक म्हणजे ही नोंद असणारा एक शिलालेख काम्यवनातून सापडलेला आहे. संस्कृतमधला शिलालेख आहे, सिद्धमातृका ही लिपी आहे आणि त्याच्यात हा उल्लेख सापडतो. आणि बाकी त्या संपूर्ण शिलालेखात शूरसेन राजघराण्यातले जे राजे होते, 7 राजे होते, ते राजे आणि त्यांच्या ज्या भार्या होत्या, राज्ञी होत्या, त्यांची नावंसुद्धा आपल्याला या शिलालेखात सापडतात. तर सांगायचं असं की अगदी सामान्य स्त्रियांपासून ते राजस्त्रियांपर्यंत मथुरेतील स्त्रिया या दान देत होत्या. नेक्स्ट. तर आता आपण बौद्ध पुराविलेखांकडे वळूया. तर सर्वप्रथम जो पुराविलेख आपण बघणार आहोत तो म्हणजे सप्तऋषी टीला इथे सापडलेला एक पुराविलेख आणि तो आहे लायन पिलरच्या कॅपिटलवर. कॅपिटल म्हणजे स्तंभ शीर्ष. तर आता सप्तऋषी टीला हे ठिकाण यमुनेच्या तीरावर आहे मथुरेत. आणि तिथे 1869 भगवानलाल इंद्रजी नावाचे जे खूप मोठे इतिहासकार पुरातत्वज्ञ होते, त्यांना हा शिलालेख तिथे सापडला. म्हणजे तो एक शिलालेख खरं नाही आहे, ते अनेक शिलालेख आहेत आणि काही काही शिलालेख तर फक्त 2 शब्दांचे आहेत. आणि खरोष्टी लिपी म्हणजे जशी प्राचीन काळ ब्राह्मी लिपी होती तशी खरोष्टी नावाची देखील लिपी होती. आणि इथं हे शिलालेख खरोष्टी लिपीत आहेत आणि भाषा त्यांची प्राकृत आहे. आणि याच्यात काय म्हटलं आहे तर शक क्षत्रप रजुबुल याची अग्रमहिषी म्हणजे काय तर पट्टराणी अयासिया कमुया म्हणजेच कंभोजिका हिने बुद्धाचे अवशेष असलेला एक स्तूप तिथे बांधला. म्हणजे वासुदेव शरण अगरवालांचं असं मत आहे की त्या सप्तऋषी टील्याच्या आजूबाजूला शकांची वस्ती होती. आणि हा जो शिलालेख आहे त्याच्यात बौद्धांचा जो एक निकाय होता, सर्वास्तिवादी निकाय, त्याचा प्रचार करण्यात आलेला आहे. आणि महासांगिक जो दुसरा एक निकाय होता त्याला म्हणजे त्याची टीका, त्याची आलोचना करण्यात आलेली आहे. आणि याच सप्तऋषी टील्याच्या इथे, टीला म्हणजे पांढरीचं टेकाड, त्याला मथुरेतील भाषेत टीला म्हणतात, माउंड आपण ज्याला इंग्लिशमध्ये म्हणू. तर इथे गांधार शैलीत सर नेक्स्ट तर हे ते मथुरा लायन पिलर कॅपिटल आहे. आता सध्या ते ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. आणि इथे सगळ्या पूर्ण त्या कॅपिटलवर खरोष्टीमध्ये शिलालेख आहेत, पुराभिलेख आहेत. सर नेक्स्ट. तर हा तो सप्तऋषी टीला आहे, तो आता असा दिसतो. तिथे आता काही टीला वगैरे नाही आहे. आणि ही जी मूर्ती तुम्हाला दिसते स्त्रीची, ती बहुधा कांभोजिका किंवा अयासिया कमुया असावी असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण सप्तऋषी टीलाच्याच तिथे ही मूर्ती सापडली. पण गंमत अशी आहे की ही गांधार शैलीमधली मूर्ती आहे, मथुरा शैलीमधली नाही आहे. तर ते कोडं अजून इतिहासकारांना सुटलेलं नाही आहे. पण मोस्टली लोक असं मानतात की ही कांभोजिकेचीच प्रतिमा आहे. तर ही दुसरी राजस्त्री जिने बौद्ध धर्माला राजाश्रय दिला, म्हणजे धर्माला राजाश्रय दिला होता आणि बौद्ध धर्माला मथुरेत राजाश्रय देणारी ही पहिली राज्यकर्ती होती आणि ही अग्रमहिषी होती. नेक्स्ट. मग पुढे आपण जेव्हा मथुरेतल्या स्थानांचा विचार करतो तेव्हा यशा नावाची एक स्त्री होती आणि तिचं स्वतःचं बौद्ध विहार होतं, ज्याला यशा विहार असं म्हटलं जायचं. आणि त्या बौद्ध विहाराच्या स्थापनेकरिता तिने दान दिलं होतं. त्याचबरोबर अमोहासी नावाची एक स्त्री होती जी बुद्ध रक्षिताची माता होती. अनेक स्त्रिया आपल्या मुलांचा देखील उल्लेख करतात. आणि मुलगे म्हणजे कन्यांचा जसा उल्लेख येत नाही, पण मुलांचा, पुत्रांचा उल्लेख हा अगदी येतो. म्हणजे आता ते कौशिकी पाक्षिकेचं पण आपण बघितलं. आणि तर ही जी अमोहासी होती तर तिने स्वतःच्या विहारात
तिच्या मातापित्यांसमवेत बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना केली. आणि का केली तर सर्व जीवांच्या हितासाठी. तर म्हणजे या अमोहासीच्या मातापित्यांना, म्हणजे मातेचाही उल्लेख येतो, पित्याचाही उल्लेख येतो. आणि कशासाठी तिने हे दान दिलं तर सर्व जीवांच्या सुखासाठी. आता ही प्रतिमा काही तिने दान दिलेली नाही, पण साधारण प्राचीन मथुरेत कुशाण काळात बुद्ध प्रतिमा कशा असायच्या ह्याचं एक उदाहरण म्हणून मी या प्रतिमेचा फोटो दिलेला आहे. मथुरेत कटरा केशवदेव किंवा श्रीकृष्ण जन्मस्थान नावाची जागा आहे. तर तिथून ही मूर्ती प्राप्त झालेली, म्हणजे तिथे हिंदू मंदिरंसुद्धा होती आणि बौद्ध विहारसुद्धा होते. आणि बरेचदा बुद्धांच्या मूर्तींना बोधिसत्व असं म्हटलं जातं. पुढे फक्त ते म्हणजे साधारणपणे तुम्ही टोप्या किंवा त्यांचं जे शरीराचं जे अवशेष आहे त्याच्यावरनं कुशाण शिल्प हे वेगळं कसं आहे, मगाशी कनिष्क वगैरे या सगळ्या राजांची जी त्याच्यावरनं तुम्हाला कळेल, म्हणजे ते पटकन जाता जाता कुशाण शिल्प काय. म्हणजे कुशाण काळात आपल्याला सर्वप्रथम मथुरेत बुद्धाच्या मूर्ती दिसतात, त्याच्या आधी साधारण दिसत नाही. मग गर्तेश्वर महादेव नावाचं एक मंदिर आहे मथुरेत. तर तिथे एक पुराभिलेख सापडला आणि तिथे एका स्त्रीने, नंदा नावाच्या स्त्रीने, जिचा काही ना काही संबंध शकांशी होता, तिने सर्व जीवांच्या हिताकरिता एक बुद्ध प्रतिमा सर्वास्तिवाद निकायाला प्रदान केली. तर आपल्याला या पुराभिलेखांवरून असंही लक्षात येतं की त्या काळातल्या बौद्ध स्त्रिया या कुठल्या ना कुठल्या तरी बौद्ध निकायाशी सुद्धा जोडलेल्या होत्या. म्हणजे त्या इन जनरल बुद्धिस्ट नव्हत्या, पण कुठल्या ना कुठल्या तरी निकायाशी त्यांचा संबंध होता आणि हा थेरवादी निकाय होता. तसेच महाराज देवपुत्र कनिष्क याच्या 33व्या राज्य संवत्सरात, आता बघा हे महत्त्वाचं आहे, एक बौद्ध भिक्षुणी होती जिचं नाव धनवती. आणि या बौद्ध भिक्षुणीनी तिच्या मात्या पित्यांसह एका बोधिसत्वाच्या प्रतिमेचं दान दिलं होतं. आता हा प्रश्न सगळ्यांना पडतो आणि हा मलाही पडलेला आहे की जर बौद्ध भिक्षू, बौद्ध भिक्षुणी, जैन साधू, जैन साधवी यांनी संन्यास, म्हणजे आय एम युझिंग अ हिंदू टर्म, पण संन्यास घेतलेला असतो गृहस्थाश्रम सोडून, तर मग त्यांच्याकडे धन कुठून येत होतं. तर असं एक मत आहे की ते त्यांच्या नावावर थोडंफार का होईना पण धन असायचं. म्हणजे ते जेव्हा संन्यास घ्यायचे तेव्हा थोडंफार धन त्यांच्याकडे असायचं, किंवा अनेकदा ते कोणाला तरी रिक्वेस्ट करायचे, विनंती करायचे की मला हे दान करायचे, तर त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ तुम्ही द्या. आणि आपल्याला खरंच म्हणजे मला आश्चर्य वाटतं की म्हणजे नुसतं मथुरेत नाही पण अगदी सारनाथला वगैरे सुद्धा इतक्या भिक्षूंनी आणि भिक्षुणींनी दान दिलं आहे. अजंता येथे भिक्षूंनी दान दिलं आहे. तर बहुधा ते आपण आपल्या आधुनिक टर्मिनॉलॉजीमध्ये आपण त्याला स्पॉन्सर असं म्हणू, ते कोणाला तरी असं विनंती करत असतील आणि ते पैसे देत असावे. तर ही धनवती कशी होती तर ती त्रिपिटकांमध्ये पारंगत होती आणि भिक्षू बुद्धमित्रा हिची भाची होती. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येतं की कधी कधी एका कुटुंबातल्या स्त्रियासुद्धा बौद्ध धर्माची, म्हणजे भिक्षुणी होत होत्या, बौद्ध धर्माची दीक्षा घेत होत्या. आणि आपण जर बघितलं, एक तुमच्या लक्षात आलं असेल की कुटुंबाला खूप महत्त्व होतं, कारण फॅमिली मेंबर्सची, कुटुंबाच्या सदस्यांची नावं या स्त्रिया देतात. परत यावरून आपल्याला अजून एक लक्षात येतं की ही जरी भिक्षुणी होती तरी ती त्रिपिटक म्हणजे बुद्धांची, म्हणजे विशेष करून थेरवादी बुद्धांची जी ते धार्मिक ग्रंथ आहेत, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधर्म पिटक, या तिन्ही पिटकांमध्ये ही धनवती पारंगत होती. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की त्या काळी स्त्री शिक्षणसुद्धा होत होतं आणि मोठ्या प्रमाणावर होत होतं. आणि ही जी बुद्धमित्रा होती
ती त्रिपिटकांमध्ये पारंगत असणारा जो भिक्षू बल होता त्याची अंतेवासिनी होती. अंतेवासिनी म्हणजे शिष्या होती. तर आपल्याला इथे गुरु शिष्य परंपरा देखील दिसून येते. नेक्स्ट, मग पुढे अजून एक इंटरेस्टिंग जो उल्लेख येतो तो म्हणजे अभ्यंतराचा परिचारक. अभ्यंतर हा शिलालेखात वापरलेला शब्द आहे. असणारा असा कठिक यांनी काहीतरी कुठल्या तरी बौद्ध संघाला दान दिलं होतं. इथे महत्त्वाचा शब्द जो आहे तो म्हणजे अभ्यंतर, ज्याचा अगदी क्रूड इंग्लिशमध्ये जर भाषांतर आपण करायला गेलो तर हॅरम किंवा अंतःपुर असा अर्थ होऊ शकतो. तर बहुधा हा राजस्त्रियांचं जे अभ्यंतर होतं किंवा अंतःपुर होतं त्याचा तो रक्षक असावा. आणि त्या काळात अंतःपुर ही संकल्पना रूढ झाली होती. पुढे महाराज कनिष्कच्याच 14व्या राज्य संवत्सरात, आता इथे जो हा जो शिलालेख आहे तो एक प्रावारिक हास्ती म्हणून होता. त्याची जी भार्या संघिला होती हिनी पितामह सम्यक संबुद्ध यांची प्रतिमा स्थापन केली. आता पितामह साधारण कोणाला म्हणतात सांगू शकाल? एका देवा, आपल्या हिंदू देवाला म्हणतात पितामह, सांग, ब्रह्माला. पण इथे बुद्धांचा उल्लेख पितामह म्हणून करण्यात आलेला आहे. ते ब्रह्मांचा उल्लेख नाही आहे, बुद्धांचा आहे. आणि प्रावारिक म्हणजे काय तर शिंपी, कपडे शिवणारा, क्लोक्स, झगे शिवणारा असा शिंपी. तर त्याची ही पत्नी होती आणि तिने हे दान दिलं होतं. म्हणजे इथे पतीचा जो व्यवसाय होता त्याचा उल्लेखसुद्धा करण्यात आलेला आहे. आणि जमालपूर नावाचा दक्षिण मथुरेत एक भाग आहे. तिथे सापडलेल्या एका पुराभिलेखात एका बौद्ध भिक्षूने त्याच्या मृत मातापित्यांच्या स्मरणार्थ काही दान दिले होते. त्यांच्या पूजनाकरिता काही दान दिलं होतं. तर इथे सुद्धा मातेचा उल्लेख येतो. आणि शुराण नावाचा कोणीतरी माणूस होता, त्याची कन्या होती नुषप्रिया. हिने एक बौद्ध स्तूप दान दिला होता जमालपूर येथेच. तर आपण बघितलं की जसं अग्रमहिषी कांभोजिकांनी एक स्तूप दान दिला होता तसं ही सामान्य स्त्रीसुद्धा एका स्तूपाचं दान देत होती. पुढे मग असे अनेक पुराभिलेख आपल्याला कळतात. इथे सुद्धा प्रावारिकाच्या विहारात बोधिसत्वाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. आणि अनेक ज्या स्त्रिया होत्या मथुरेतल्या त्या त्यांच्या सासऱ्यांची नावं लिहायच्या. म्हणजे सो अँड सो डॅश डॅश डॅशची वधू, वधू म्हणजे सून. म्हणजे कधी कधी पतीचा उल्लेख नसेल, पुत्राचा उल्लेख नसेल, पण सासऱ्यांचा उल्लेख, कधी कधी पित्याचाही नसतो, पण डॅश डॅश डॅशची वधू म्हणजे सून असा उल्लेख मात्र अनेक पुराभिलेखांमध्ये येतो. म्हणजे उदाहरणार्थ फाल्गू यशाची वधू असा उल्लेख एका पुराभिलेखात आलेला आहे. पुढे मग काही प्रतिमा म्हणजे मी म्हणते विशिष्ट निकायांसाठी, म्हणजे इथे समितीय निकायाचे जे आचार्य होते त्यांच्या परिग्रहासाठी एक बोधिसत्व प्रतिमा स्थापन करण्यात आली. आणि ही जी प्रतिमा होती ती माता पिता उपाध्याय धर्मक अंतेवासिनी यांच्या समवेत या प्रतिमेचं दान देण्यात आलं होतं. म्हणजे इथे माताही आली आणि अंतेवासिनी ही सुद्धा, म्हणजे अनेक अंतेवासिनी या सुद्धा आल्या. म्हणजे मोठ्या प्रमाणावर बौद्ध अंतेवासिनी त्या काळात मथुरेत होत्या. त्याचप्रमाणे गायत्री टीला नावाचा एक माउंड आहे. तिथे दासाची वधू आणि वृद्धीची भगिनी हिने काहीतरी दान दिलं. तसंच डी गेट नावाचं एक ठिकाण आहे, जे पोलीस स्टेशन आहे, तिथे दासाची कुटुंबिनी हिने काही दान दिला. तर कुटुंबिनी म्हणजे कोण तर पत्नी. पत्नीसाठी आपल्याला 4 शब्द सापडतात पुराभिलेखांमध्ये मथुरेच्या: धर्मपत्नी, भार्या, सहचरी आणि कुटुंबिनी. त्यात सगळ्यात जास्त प्रमाणावर कुटुंबिनी हा शब्द येतो. आणि काही पुरुषांचा पण उल्लेख कुटुंबक म्हणून करण्यात आलेला आहे. पुढे मग दास
दास हा याच अर्थाने येतो. म्हणजे बुद्धदास, बुद्धदासी म्हणजे बुद्धाचीचा दास किंवा बुद्धाची दासी याच अर्थाने तो येतो. आपल्याकडे पण होती ना, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण काही पुराभिलेखांमध्ये दास हे अशा म्हणजे कण्णदास वगैरे अशी नावं सापडतात आपल्याकडे. तसंच अर्जुनपूर मोहल्ल्यामध्ये अमोघ रखिता हिने काही दान दिलं होतं. तसंच एक बुद्ध भिक्षू होता, त्यांनी त्याच्या मातापित्याच्या तसंच सर्व जीवांच्या पूजनाकरिता एक प्रतिमा प्रदान केली होती. पुढे मग इथे अजून एक उदाहरण येतं की एक शहराचा जो क्षत्रप होता त्याची एक महिला नातेवाईक होती, तिचं नाव क्लिअर नाही आहे. तिने एका स्तूपाचं दान दिलं होतं आणि बहुतेक शक काळातलं हे दान असावं. आणि नुसतंच भिक्षू बल आणि त्याची अंतेवासिनी जी होती त्यांच्यामध्येच फक्त गुरु शिष्याचं नातं होतं असं नाही, तर 2 बौद्ध भिक्षुणींमध्ये सुद्धा गुरु शिष्याचं नातं होतं. आपण पुढे जाऊया. आणि अनेक आपल्याला उदाहरणं इथे दानाची मिळतात. आणि विशेष म्हणजे अनेक स्त्रियांचं गोत्र हे गौतम गोत्र होतं किंवा त्यांना गौतमी म्हणजे प्राकृत भाषेत गौतमी, संस्कृतमध्ये गौतमी असं म्हटलं गेलं आहे. आणि बहुधा हे जे गोत्र हे दोन्ही हिंदू धर्माच्या अनुयायांमध्ये आणि बौद्धांमध्ये सापडतं. आणि बौद्धांमध्ये तर ह्याचं विशेष महत्त्व होतं, कारण गौतम बुद्धांची जी सावत्र आहे किंवा ॲक्च्युली त्यांची मावशी होती ती महाप्रजापती गौतमी, हिने त्यांचं भरण पोषण केलं होतं आणि त्यांना मोठं केलं होतं. कारण बुद्धांची माता मायादेवी तर त्यांचा जन्म झाल्यावर 7 दिवसातच त्यांचं निधन झालं होतं आईचं. तर त्याच्यानंतर बुद्धांना जे मोठं केलं ते त्यांच्या मावशीने केलं. आणि असे म्हणजे माता पित्याच्या सुखासाठी दिलेल्या दानाचे अनेक पुराभिलेख आपल्याला सापडतात. नेक्स्ट. आता सोंख नावाचं जे ठिकाण आहे तिथे सुद्धा विहारस्वामी गुणदास याच्या कन्येने स्वतःच्या विहारात बोधिसत्वाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली. तसंच उपासिका नागप्रिया जी सौवर्णिक धर्मक याची कुटुंबिनी हाच शब्द आलाय, हिने स्वतःच्या विहारात बोधिसत्वाच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना धर्मगुप्तिक भिक्षूंच्या परिग्रहासाठी स्वतःच्या चैत्य कुटीत केली. म्हणजे यावरून काय लक्षात येतं, त्याआधी मी म्हटलं की महिलांचे स्वतःचे म्हणजे असे विहार होते. बहुधा ते त्यांच्या खाजगी पूजनाकरिता असतील, पण तिथे त्या निकायाचे बौद्ध भिक्षू देखील येत होते. तर तिथे एका बुद्ध प्रतिमेची प्रतिष्ठापना या स्त्रियांनी त्यांच्या विहारांमध्ये केली. नेक्स्ट. हां. तसेच प्राचीन काळात सार्थवाह असायचे. सार्थवाह म्हणजे ज्याला कॅरेव्हॅन लीडर्स आपण म्हणतो, जे देशोदेशी जायचे, अनेक ठिकाणी जायचे आणि व्यापार करायचे. तर इथे एक जो सार्थवाह होता भवसिरी, याची बहुतेक सून आणि डॅशची कुटुंबिनी हिनी महाराज देवपुत्र कनिष्क याच्या 4थ्या राज्य संवत्सरात एका बोधिसत्व प्रतिमा प्रतिष्ठापित केली होती. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. पुढे जा सर. हां. तर हे जे दान देण्यात आलं, ज्या स्त्रीने हे दान दिलं तिने रोशिक विहार नावाचा एक विहार होता आणि तिच्या अनेक नातेवाईकांबरोबर तिची जी काय म्हणू शकतो मालकीण असेल, भरतारी असेल, तिच्या समवेत, तिच्या आईच्या समवेत अशा अनेक लोकांसमवेत हे दान देण्यात आलं होतं. म्हणजे दान देणं हे नुसतं त्या विशिष्ट कुटुंबापुरतं मर्यादित नव्हतं, तर अनेकदा लोक जे दान द्यायचे ते त्यांच्या इतर म्हणजे जे त्यांचे मित्रपरिवार असेल किंवा त्यांच्या संबंधातले दुसरे लोक असतील त्यांच्याबरोबर सुद्धा दान दिलं जायचं. नेक्स्ट. पुढे जाऊया. हां. तर आता आपण येतो ते काही जैन पुराभिलेखांकडे. तर ही जी साईट आपल्याला दिसते त्याचं नाव आहे कनकाली टीला आणि ती कुशाण काळापासून ते अगदी 12व्या-13व्या शतकापर्यंत अत्यंत महत्त्वाची अशी जैन साईट होती. तिथे देवनिर्मित स्तूप नावाचा स्तूप होता आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणावर जैन शिलालेख सापडलेले आहेत. आणि तिथे सुद्धा अनेक शिलालेखांमध्ये जैन स्त्रियांनी दान दिल्याची नोंद आहे.
म्हणजे ही ती साईट आहे, जनरल अशी दिसते. आणि तिथे आता कंकाली देवीचं मंदिर आहे. आणि त्यातले जे म्हणजे तिथे जेव्हा उत्खनन झालं तिथे अनेक जिनांच्या म्हणजे तीर्थंकरांच्या मूर्ती, अनेक आयगपट्ट वगैरे जे जे काही सापडलं ते आता मथुरेमध्ये एक जैन म्युझियम आहे, तिथे हे सर्व ठेवण्यात आलेलं आहे. तसं लखनौचा जो स्टेट म्युझियम आहे तिथे आहे आणि मथुरेच्या शासकीय वस्तू संग्रहालयात सुद्धा इथल्या काही वस्तू आहेत. नेक्स्ट. तर आता जैन पुरावे लेखा म्हणजे जेव्हा आपण येतो तेव्हा तसं त्यांचं जे नेचर आहे, स्वरूप आहे ते साधारण बौद्ध पुराभिलेखांसारखंच आहे. तर अभिसारक नावाच्या देशाचा जो रहिवासी होता भट्टीदामा, त्याच्या मातेनी सर्वतोभद्र जिनप्रतिमा वाचक ऋषीदासाच्या आदेशावरून दान दिली. म्हणजे हे जे काही जैन भिक्षू होते ते इतरांना सुद्धा सांगत असायचे की तुम्ही ह्याचं दान द्या, प्रतिमा दान द्या. तर या त्या प्रतिमा नाही आहेत, पण या कंकाली टीलावरून प्राप्त झालेल्या जिन प्रतिमा आहेत. तर ही एका जिनाची किंवा तीर्थंकराची प्रतिमा आहे. आपल्याला तो नक्की कोण आहे ते सांगता येणार नाही, पण हा जिन आहे. आणि ही अशी म्हणजे सर्वतोभद्र प्रतिमा, म्हणजे एक असा रेक्टँग्युलर किंवा चौकोनी ब्लॉक असायचा आणि त्याच्या चारही बाजूंनी जिनांच्या मूर्ती असायच्या. ही ती मूर्ती नाही आहे, पण मी जर तुम्हाला कळावं सर्वतोभद्र प्रतिमा कशा असायच्या म्हणून हा फोटो दिलेला आहे. नेक्स्ट. आता कंकाली टीला इथे प्राप्त झालेले जे शिलालेख आहेत त्याच्यात आपल्याला असं लक्षात येतं की महाराज हुविष्कच्या 48व्या राज्य संवत्सरात धनसिरी या धनिवालच्या शिष्यिनीने च्या विनंतीवरून बुधिकाची सून आणि शिवत्रात याची पौत्री हिने संभवनाथाची प्रतिमा दान दिली. बापरा, तर इथे केवढी नाती आहेत. तर इथे आजोबा म्हणजे नात म्हणून एका माणसाची नात म्हणून उल्लेख आलेला आहे. म्हणजे महिलांना त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांचं भयंकर महत्त्व होतं. म्हणजे सासरच्यांचं जसं होतं तसं आपल्या माहेरच्या नातेवाईकांचं पण प्रचंड होतं. आणि भदंत जयसेनाची अंतेवासिनी असणाऱ्या धामघोषा हिने एका प्रासादाचे दान दिले होते. तर हा शिलालेख थोडा वादग्रस्त आहे, कारण काही स्कॉलर्स म्हणतात की भदंत हा शब्द आला आहे तर तो बौद्ध असावा आणि तिथे तो जैन असण्यासाठी बाकी काही पुरावे उपलब्ध नाहीत. पण तो कंकाली टीला येथून आला असल्यामुळे काही इतिहासकारांचं मानणं आहे की हा बहुतेक जैन शिलालेख असावा. पण भदंत हे साधारण जे बिरुद आहे ते बौद्ध धर्मात जास्त वापरलं जायचं जैनांपेक्षा. ओके. तसंच इसापूर नावाची एक साईट आहे, तिथे डॅश डॅशची कन्या म्हणजे ते नाव आपल्याला माहीत नाही, भवनंदची कुटुंबिनी आणि देविलची माता हिने नागनंदी या शिष्य म्हणजे च्या विनंतीवरून एक जिन प्रतिमा दान दिली. तर तो कोणाचा शिष्य होता ते नाव गेलेलं आहे, ते काय आपल्याला उपलब्ध नाही आहे. म्हणजे हे जैनांमध्ये ते विशेष करून होतं की लोक विनंती करायचे आणि मग ज्या धनिक स्त्रिया होत्या त्या बहुधा त्या प्रतिमा दान देत असतील. नेक्स्ट. आता हा इंटरेस्टिंग शिलालेख आहे. 5 विदेशी महिलांनी कंकाली टीला येथील जैन स्तूपाला दान दिलेलं आहे. त्यांनी जैन धर्म स्वीकारला होता. आता त्यांची नावं पण थोडी वेगळी आहेत. ओखारिका, उधटिका, ओखा, शिरिका आणि शिवदिना या 5 महिलांनी वर्धमान महावीर यांची प्रतिमा दान दिली होती. तसेच ओखारिका जी होती तिच्या आईवडिलांचं नाव दामित्र आणि दत्ता, तर हिने सुद्धा स्वतंत्रपणे वर्धमान महावीर यांची प्रतिमा दान दिली होती. आणि महाक्षत्रप शोडास परत आले यांच्या राज्य कारकिर्दीत अमोहिनी नावाची एक महिला होती. तिने कौत्स गोत्राच्या एका म्हणजे ती अमोहिनी कौत्स गोत्राची होती. तिने आर्यवती नावाच्या एका महिलेची प्रतिमा दान दिली होती. तर आता ही आर्यवती कोण, तर UP शहा जे खूप मोठे जैन इतिहासकार होते त्यांच्या मते ही आर्यवती म्हणजे बहुधा वर्धमान महावीर यांची माता. तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची प्रतिमा दान देत होती. मग आपल्याला तसं एका मणिकाराची कन्या
हगुदेव याची पत्नी आणि एका लोहवाणीय याची सून हिने एक जैन प्रतिमा प्रतिष्ठापित केली होती. म्हणजे आता इथे परत येतं की महिला त्यांच्या पित्याचे किंवा नवऱ्याचे किंवा सासऱ्यांचे जो व्यवसाय होता त्याचीसुद्धा नोंद करत होत्या. तसेच एक गंधिकाची पत्नी होती. गंधिक म्हणजे परफ्यूम सेलर, त्याची पत्नी होती जिनदासी. आता तिचं नावच बघा, ते नावावरूनच लक्षात येतं की ती जैन होती. तिने एक जैन जिन प्रतिमा दान दिली आणि कुशाण सम्राट वासुदेव याच्या कारकिर्दीत वरुण नावाच्या एका गंधिकाच्या सुनेनी एक जैन प्रतिमा दान दिली. नेक्स्ट, मग एक नर्तक होता फागुयश, त्याच्या पत्नीने शिवयशा हिने एक आयगपट्ट दान दिला. तसंच इथे एक महत्त्वाचा उल्लेख येतो की गणिका देखील दान देत होत्या आणि त्यांचं दान स्वीकारलं जात होतं. म्हणजे उदाहरणार्थ नादा नावाची एक गणिका होती, तिची आईसुद्धा गणिका होती. तर तिने जैन प्रासाद, एक मंडप आणि एक पाण्याचं कुंड तसंच काही आयगपट्ट अर्हतांच्या पूजनाकरिता दान दिले. अर्हत म्हणजे अर्हत खरं बुद्धांनाही म्हणतात आणि जिनांनाही म्हणतात. तर इथे गणिकासुद्धा दान देत होत्या. आणि सरपुढे हरिवंशात मथुरेतील गणिकांचा उल्लेख येतो. कुठल्या संदर्भात येतो की कंसाने मोठं रेसलिंग ड्युएल ठेवलेलं असतं भगवंतांना मारण्याकरता आणि तिथे अनेक मंच उभारलेले असतात, ज्याला कंसाचा रंग असंही म्हटलं जातं. तर तिथे काही जे मंच होते ते केवळ मथुरेतील गणिकांसाठी ठेवण्यात आले होते. तर तिथे त्या गणिकांचा उल्लेख येतो. आणि दिव्यावदान नावाचं जे एक बौद्ध ग्रंथ आहे तिथे वासवदत्ता नावाची मथुरेतली एक खूप प्रसिद्ध अशी गणिका होती आणि ती उपगुप्त नावाचा जो एक गंधिक होता त्याच्या प्रेमात पडली. आणि हा उपगुप्त नंतर खूप मोठा बौद्ध भिक्षू झाला. म्हणजे बौद्ध ग्रंथांप्रमाणे उपगुप्ताने बऱ्याच अंशी सम्राट अशोकाला प्रभावित केलं. म्हणजे एका दृष्टीने आपण म्हणू शकतो की सम्राट अशोक जो बौद्ध झाला तो या उपगुप्तामुळे झाला, अशी एक परंपरा आपल्याला मथुरेच्या संदर्भात सापडते. पण उपगुप्त हा मथुरेतला होता. पुढे तर आता आपण हळूहळू शेवटाकडेच येतोय. तर गुप्त काळात त्या मानाने स्त्रियांनी दान दिल्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होतं. त्याचं नक्की कारण काय होतं हे सांगता येणार नाही, पण ओव्हरऑलच आपल्याला म्हणजे पुराभिलेखांचं सुद्धा थोडंफार प्रमाण कमी होतं. आणि गुप्त काळात एका बुद्ध प्रतिमेचे दान शाक्य भिक्षुणी जयभट्टा हिने 6व्या शतकात दिलं होतं यशविहाराला. तसंच आता फरक काय दिसतो, बदल काय दिसतो. आधी कसं होतं सर्व जीवांच्या सुखासाठी, आता बदल जो दिसतो तो सर्व जीवांच्या परम ज्ञानप्राप्तीसाठी हे दान दिलं जात होतं. कारण आता हे जे दान होतं त्याचा संबंध हा महायान बौद्ध धर्माशी येतो, म्हणून इथे उल्लेख ज्ञानाचा आहे. आणि शाक्य भिक्षू यशदत्त त्याने त्याच्या मातापित्यांना परम ज्ञान प्राप्त व्हावं याकरिता दान दिलं होतं. तसंच हा बहुधा जो शिलालेख आहे तो गुप्त काळातला आहे. तर दामिनी या डॅशच्या धर्मपत्नीने वर्धमानाकरिता एक मंडप उभारला होता. वर्धमान म्हणजे महावीर, तर एक मंडप उभारला होता. तर हे जे आहे हे एका तीर्थंकराचं शिल्प आहे. आणि इथे आपल्याला जैन साधू, काही जैन स्त्रिया आणि काही जैन श्रावक दिसत आहेत आणि ते धर्मचक्राची पूजा करत आहेत. इथे एक शिलालेख पण आहे ब्राह्मी लिपीतला. तर म्हणजे सांगायचं म्हणणं होतं की पब्लिक लाईफमध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग होता मथुरेतल्या. नेक्स्ट, हे जे शिल्प आहे ते नागदेवाचे, कुठला तरी नागदेव आणि त्याच्या 2 पत्नी. इथे सुद्धा जर आपण बघितलं तर स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलं तिघही म्हणजे हे तिघही एकत्र त्या नागदेवाची पूजा करतात. सो दिस ऑल्सो अंडरलाईन्स द फॅक्ट की मथुरेतील स्त्रिया या सार्वजनिक जीवनात अत्यंत सक्रिय होत्या. पुढे
तर आता कन्क्लुडिंग काही स्लाइड्स. जैन आणि बौद्ध धर्मांमध्ये ज्याला आपण लेटी म्हणतो, म्हणजे श्रावक आणि श्राविका आणि उपासक आणि उपासिका यांनासुद्धा प्रचंड महत्त्व होतं. आणि हिंदू धर्मातल्या जरी तसं संन्यास परंपरेचे एक्झॅक्ट उल्लेख आपल्याला पुराभिलेखात जरी नाही सापडले, तरी या तिन्ही संप्रदायांचा जो ले समाज होता, सामान्य जे अनुयायी होते, ते ह्या तिन्ही संप्रदायांना आर्थिक पाठबळ देत होते, आर्थिक मदत करत होते. आता पुराभिलेखांमध्ये मी आधी म्हणतो त्याप्रमाणे भार्या, धर्मपत्नी, कुटुंबिनी आणि सहचरी ही पत्नीकरिता नावं वापरण्यात आलेली आहे. कुटुंब आणि जेव्हा आपण कुटुंबक, कुटुंबिनी ही जेव्हा नावं वापरतो तेव्हा याच्यावरून कुटुंब हा तत्कालीन समाजाचा पाया होता हे लक्षात येतं. आणि अनेकदा पूर्ण कुटुंब हे दान द्यायचं. मातेच्या नावाने मुलं ओळखली जायची. फॉर एक्झाम्पल कौशिकी पुत्र, गोटी पुत्र, भार्गवी पुत्र, वाची पुत्र, हारिती पुत्र आणि वासिष्ठी पुत्र. आणि अनेक ज्या महिला होत्या त्या त्यांचं जे मूळ गोत्र होतं, माहेरचं गोत्र होतं, त्याच्या आधारावर ओळखल्या जायच्या. म्हणजे लग्न झालं, विवाह झाला तरी स्त्रिया त्यांचं गोत्र बदलत नव्हत्या. याचा पुरावा काय, तर आपण कौशिकी पाक्षिकेला बघितलं. तिच्या नवऱ्याचं गोत्र होतं सेग्रव गोत्र, पण ती स्वतःच्या गोत्राचा उल्लेख करते कौशिकी म्हणून. तर महिला बहुधा स्वतःचं गोत्र रिटेन करत असावा. नेक्स्ट. आणि दुसरी एक जी गोष्ट सापडते ती म्हणजे जीव मातृका, म्हणजे अशी स्त्री जिचा मुलगा जिवंत आहे. तर आपला मुलगा जिवंत असणं हे कुठल्याही स्त्रीला त्या काळात सुद्धा अत्यंत महत्त्वाचं होतं. तसंच सार्वजनिक जीवनात मथुरेतील महिला खूप सक्रिय होत्या. तत्कालीन जर आपण पुराभिलेख बघितले तर पुरुष देणगीदारांच्या बरोबरच महिलांची संख्या होती, ऑलमोस्ट इक्वल. आणि गणिका सोडल्या तर बाकी इतर स्त्रियांचे व्यवसाय काय होते हे आपल्याला कळत नाही. मथुरेतील विविध स्तरातील महिला या त्यांच्या धर्मस्थानांना देणग्या देत होत्या. म्हणजे अगदी अग्रमहिषी कांभोजिका ते अगदी सामान्य स्त्रिया, ह्या सर्व स्त्रिया दान देत होत्या. जैन साधवी आणि बौद्ध भिक्षुणी देखील या बाबतीत अग्रेसर होत्या. त्या देखील आपल्या कुटुंबाच्या सदस्यांबरोबर दान देत असत. पुढचं. आता कौशिकी पाक्षिका ही एका शासकीय अधिकाऱ्याची स्त्री होती, पत्नी होती. तर तिने सुद्धा दान दिले. म्हणजे सर्व स्तरातल्या स्त्रिया दान देत होत्या. तसंच त्यांचे जे संप्रदाय होते, म्हणजे हिंदू स्त्रिया हिंदू मंदिरांना, बौद्ध स्त्रिया बौद्ध मठांना, अशा त्यांच्या संप्रदायाच्या धर्मस्थानांना त्या देणग्या देत होत्या. आता अनेक विदेशी आणि भारतीय वामपंथी इतिहासकारांचं असं मत आहे की प्राचीन भारतीय म्हणजे जो समाज होता तो पितृसत्ताक होता. टू सम एक्सटेंट ठीक आहे, पण अगदी काही प्युअरली तो पितृसत्ताक नव्हता. आणि त्याचा संबंध ते आर्य प्रश्नाशी जोडतात. तो कसा की आर्य येण्याच्या आधी भारतात मातृसत्ताक पद्धती होती. आर्य आले, त्यांनी या मातृसत्ताक समाजाचा विनाश केला आणि मग त्यांनी स्वतःची पेट्रियार्कियल किंवा पितृसत्ताक पद्धत इथे रुजवली असा आरोप केला जातो. पण त्याला ऐतिहासिक पुरावा काहीही नाही. वास्तवात मात्र तसं नव्हतं आणि हे मथुरेतील अनेक पुराभिलेख आणि शिल्पांमधून सिद्ध होतं. महिलांना समाजात महत्त्वाचं स्थान होतं आणि अनेक जैन तसंच बौद्ध महिला या साधवी आणि भिक्षुणी होत होत्या. म्हणजे त्यांना ते स्वातंत्र्य होतं. म्हणजे विवाह न करता दीक्षा घेऊन साधवी किंवा भिक्षुणी होण्याचं स्वातंत्र्य त्या स्त्रियांना होतं. आणि भारतातील इतर धार्मिक स्थानांना सुद्धा तत्कालीन प्राचीन भारतीय स्त्रिया मोठ्या प्रमाणावर दान देत होत्या. नेक्स्ट. मॅडम ते आपल्याला निश्चित कळत नाही, पण मी जसं सांगितलं त्याप्रमाणे एकत्र कुटुंब पद्धत त्या काळी होती.
एक जे फॅमिली बॉन्डिंग असतं ते दिसून येतं. कारण महिला त्यांचे जे इमिजिएट नातेवाईक होते, म्हणजे पती असेल, पुत्र असेल, पिता असेल, सासरे असतील, त्यांच्या नावांचा उल्लेख करतात. तर मे बी तो एक आयडेंटिटीचाही प्रकार असेल की बाबा ते लोक समाजात प्रथित यश असे लोक असतील म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात येत असेल. पण असं अगदी डायरेक्ट आपल्याला समाज जीवन वगैरे पुराभिलेखांमधून तरी निश्चित कळत नाही. पण एक मी तुम्हाला सांगेन की काही जी यक्षिणींची शिल्प आहेत ती मी काही कारणास्तव नाही दाखवलेली इथे. तिथे म्हणजे वेदिकेवर त्या यक्षिणी उभ्या आहेत आणि वरती अशी गॅलरी आहे आणि तिथे एक स्त्री आणि पुरुष आहेत आणि त्या यक्षिणीकडे बघतायत. म्हणजे नवरा बायको दोघंही कुठल्या ना कुठल्या म्हणजे त्यांची एक काय म्हणू शकतो, एक दे आर अम्युझिंग देमसेल्स असं आपण म्हणू शकतो. किंवा अजून एक शिल्प आहे किंवा रादर शिल्प आहेत जिथे एक स्त्री आणि एक पुरुष एकत्र वंदन करतायत. आता ते देवतेला वंदन करतायत की कुठल्या जिनाला किंवा बुद्धाला वंदन करतायत हे त्याच्यात दिसत नाही, पण एकत्र वंदन करतात. नवरा बायकोंमध्ये एक जवळचं नातं होतं हेही दिसून येतं. आणि आता ती कौशिकी पाक्षिक आणि तिचा पती हे दोघंही दान करत होते. म्हणजे त्या दोघांनी दान केलेली मंदिरं बहुधा जवळजवळ होती. म्हणजे काही इतिहासकार असं म्हणतात की कौशिकी पाक्षिक यांनी लक्ष्मीचं मंदिर उभारलं आणि तिचा जो पती होता मूलवसू त्यांनी विष्णूंचं किंवा भगवान वासुदेवांचं म्हणजे लक्ष्मीचे जे पती होते त्यांचं मंदिर उभारलं. तर अशा गोष्टी आपण डिसायफर करू शकतो, पण ते अगदी आपण म्हणजे हे असंच होतं असं म्हणू शकत नाही. तसं ज्या यक्षिणींची जी हे आहेत त्याच्यात म्हणजे पिंजऱ्यात पोपट घेऊन जाणारी स्त्री, खड्गधारिणी, पुत्रवल्लभा म्हणजे स्वतःच्या मुलाबरोबर खेळणारी किंवा शुकाबरोबर किंवा पोपटाबरोबर खेळणारी, अशा अनेक म्हणजे वेगवेगळ्या ॲक्शन्स करणाऱ्या महिला आपल्याला दिसतात. तर त्याच्यावरून त्यांचं थोडंफार समाजजीवन आपल्याला कळू शकतं. पण एक नक्की की सार्वजनिक जीवनात मथुरेतल्या महिला अत्यंत सक्रिय होत्या ते मी अगदी निश्चितपणे सांगू शकते. आणि ते जास्त आपल्याला या धार्मिक पुराभिलेखांवरूनच कळतं. पण हे पुराभिलेख हे केवळ धार्मिक नाही आहेत, त्याच्यावरून आपल्याला एकंदर समाज जीवनाची सुद्धा कल्पना येऊ शकते. हां, असं वाटतं की म्हणजे शिलालेखामध्ये जे उल्लेख होते त्यावरून असं वाटतं की संस्कृतपेक्षा प्राकृत जास्त. हो, तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे. प्राकृतसुद्धा अनेक प्रकारचे आहेत. जशी आपल्या इथे जी वापरली जायची महाराष्ट्रात म्हणजे त्या काळचं दख्खन होतं त्याला महाराष्ट्री प्राकृत असं म्हणतात. तसंच मथुरेची एक वेगळी प्राकृत होती ज्याला शौरसेनी प्राकृत म्हटलं गेलं. तर हे जे सगळे पुराभिलेख आहेत ते प्राकृतातलेच आहेत आणि ब्राह्मी लिपीतले आहेत. आणि मग ते आणि सगळ्या संप्रदायांचे जे लेख आहेत या काळातले ते प्राकृतातले. पुढे गुप्त काळापासून मात्र संस्कृत पुराभिलेख सुरू होतात. मग प्राकृत नाही सापडत आपल्याला. मथुरा आपण कृष्ण जन्मासाठी काढलं त्यासंबंधी काही उल्लेख नाही. म्हणजे आता वासुदेव महास्थानाचा किंवा पंचवृष्णीवीरांचा उल्लेख आलेला आहे, पण मथुरा ही भगवान श्रीकृष्णांची जन्मभूमी असा कुठल्या पुराभिलेखात उल्लेख नाही आलेला. पण सगळ्या म्हणजे प्राचीन जे ग्रंथ हरिवंश, महाभारत, भागवत, विष्णुपुराण या सगळ्यांमध्ये तो अगदी क्लिअर कट उल्लेख आलेला आहे. अगदी स्थल महात्म्यांमध्ये सुद्धा हा क्लिअर उल्लेख आलेला आहे. तसं अवशेष वगैरे असं काही आता सापडत नाही. नाही म्हणजे अगदी निश्चितपणे सांगता येतील असे अवशेष नाही सापडत. पण कसं आहे की मथुरेत सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणावर भगवान श्रीकृष्णांची पूजा होत होती. हा जो मुद्दा आहे ना हा अनेक इतिहासकार लपवून ठेवतात. म्हणजे सॉरी मला बोलायला आवडत नाही, पण मथुरा म्युझियममध्ये जेव्हा तुम्ही जाता हार्डली तुम्हाला 2-3 मूर्ती भगवान श्रीकृष्णांच्या सापडतील म्हणजे नुसत्या त्यांच्या. बरेच बुद्धांच्या, जिनांच्या ह्या एवढ्या भरमसाठ मूर्ती असल्याच पाहिजे. पण तुम्ही इक्वल रेप्रेझेंटेशन द्या ना सर्व संप्रदायांना. बुद्धांच्या काही अगदी भंगलेल्या मूर्ती ज्यांचा म्हणजे त्या तुम्ही स्टोअरमध्ये ठेवा, त्याचे तिथे खाली पुराभिलेख पण नाही आहे, तुम्ही ते रिझर्वमध्ये ठेवा.
पण म्हणून काही काही इतिहासकारांनी तर एकदम म्हणजे अशी काहीही विधानं केलीत की मथुरा हे खरं शैवस्थान होतं शैव धर्म तिथे महत्त्वाचा होताच, पण दॅट डझंट मीन तिथे वैष्णव संप्रदाय नव्हता. वैष्णव संप्रदाय म्हणजे भगवान विष्णू कृष्णांच्या वन ऑफ द ओल्डेस्ट इमेजेस, बलरामांच्या ओल्डेस्ट इमेजेस या मथुरेतून सापडलेल्या आहेत आणि अगदी हरिवंशात उल्लेख आहेत तसे ते सापडलेले आहेत. सो थोडासा तो म्हणजे ते थोडं मॅनिप्युलेशन झालेलं आहे हे निश्चित. आणि लोकांचं मत म्हणजे काही शार्लेट वधुबेल नावाचे काय काय मोठे इतिहासकार होऊन गेले, त्यांचं मत असं की अगदी 16व्या शतकापासूनच मथुरा वृंदावनात वैष्णव धर्म किंवा भागवत धर्म आपल्याला सापडतो, जे खरं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहे वृंदावनाच्या बाबतीतसुद्धा की तिथे द्वादशादित्य तीर्थ नावाचं एक तीर्थ आहे ज्याच्यावर श्री मदन मोहनजींचं मंदिर आहे. तिथे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातल्या काही विटा सापडल्यात आणि तिथे भगवान विष्णूंचं मंदिर होतं. तर हे अगदी विधान खोटं आहे की 15व्या-16व्या शतकापासून वैष्णव धर्माची सुरुवात मथुरेत झाली. अगदी म्हणजे हे सरासरी चुकीचं विधान आहे, ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं विधान आहे. जैन धर्माचं थोडं आहे पण बौद्ध धर्माचं काही नाही. एक बुद्ध घाट म्हणून आहे यमुनेवर, पण तिथे आता कोणी जात नाही. म्हणजे असा तो नीट म्हणजे मी जेव्हा गेले होते माझ्याबरोबर जे एक हे होते पुजारी होते त्यांना मी म्हटलं की मला बुद्ध घाट बघायचं, ते म्हणाले आता तो नीटसा त्याची काही आयडेंटिटी पण राहिलेली नाही. सो नीट असं सांगता येणार नाही की हा विशिष्ट बुद्ध घाट होता. जैन लोक अजूनही जातात मथुरेवर, काही अजून त्यांची स्थानं आहेत तिथे जी आजही जिथे पूजा अर्चा होते, पण ती सगळी आधुनिक स्थान आहेत. कारण मथुरा ही जैनांसाठी पण महत्त्वाची आहे, कारण जे 22वे तीर्थंकर होते नेमिनाथ ते शौरीपुरा किंवा सोरियानगर इथेच त्यांचा जन्म झाला होता आणि ते भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांचे चुलत भाऊ होते. म्हणजे वसुदेवांचा जो भाऊ होता समुद्र विजय त्यांचे ते पुत्र होते. ते 15व्या-16व्या शतकानंतर पटत नाही, कारण असं नामदेवांच्या साहित्यात उल्लेख म्हणजे असा आधी त्यांनी त्या स्थानांना भेटी दिल्या होत्या आणि त्यांचं शब्द तर 12वं असेल. ते बरोबर आहे, मी तेच म्हटलं की 15व्या किंवा 16व्या शतकात वैष्णव संप्रदाय मथुरेत आला हे म्हणणंच चुकीचं आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्याच चुकीचं विधान आहे. आणि आहेत उल्लेख, इव्हन स्थल महात्म्यांमध्ये किती उल्लेख आहेत. म्हणजे असं काय झालं असेल की नेमका वैष्णव धर्म तिथे दिसत नाही किंवा नाही दिसतो ना, ते मुद्दामून ते म्हणजे मौर्य काळापासून अगदी गुप्तांपर्यंत दिसत नाही, प्राकृत भाषा नाही दिसतो ना. वैष्णव मी म्हटलं ना भगवान वासुदेव कृष्णांच्या मूर्ती दिसतात, पंचवृष्णी वीरांच्या दिसतात, चतुर्व्यूह विष्णूची किंवा कृष्णाची मूर्ती दिसते, भगवान श्रीकृष्ण एकानंश आणि बलराम यांच्या मूर्ती दिसतात, बलरामांच्या स्वतंत्र मूर्ती दिसतात. हे सर्व दिसतं आपल्याला. एक जो कुशाण राजा होता त्याने वासुदेव हे नाव घेतलेलं होतं. तर वैष्णव धर्माचे खूप पुरावे आपल्याला प्राचीन मथुरेत दिसतात, खूप दिसतात. खूप वेगळा असा विषय तुम्हाला लक्षात आहे की मला माहिती नाही, पण आजचं व्याख्यान बघितलं मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. प्राचीन मथुरेतील स्त्री जीवन हे अभिलेखांच्या माध्यमातून. आजचा विषयच तुम्ही आधी मुळात घेतला पाहिजे की त्यांनी आपल्याला जे म्हणून आपल्याला दाखवलं ते आपण इतिहासकाराचं जे हरिताचं वाक्य ना पुराव्याने सिद्ध केलं तसे. याच्यामध्ये आपला गोंधळ कुठे होतो. आपण मथुरा हा शब्द त्याने जो पहिला म्हटला की श्रीकृष्णाची जन्मभूमी आणि आपण तिथे अडकलेलो. मथुरा ही प्राचीन भूमी आहे, प्राचीन नगरी आहे आणि श्रीकृष्ण किंवा महाभारत काळ हा साधारणपणे सर्व इतिहासकारांच्या वैश्विक इतिहासकारांच्या मते 5000 वर्ष. आता त्यांनी जो सांगितलेला आहे तो मिळालेला पुरावा म्हणजे शिल्प म्हणा, चित्र म्हणा, आलेख म्हणा, दगडावरून मिळालेला असं मिळालेला पुरावे. याच्यामध्ये आपल्याकडे महाभारत हे 5000 वर्षापूर्वीचं असलं तरी सुद्धा त्याचे जे पुरातत्वीय अवशेष आहेत हे आपल्याला शोधताना ते आपल्याला 1.5, 2, 2.5, 3 असेच मिळतात. पण ते महाभारत 5000 वर्षापूर्वीच आहे. आता यांच्या प्रश्नामधला की मग त्यावेळेला बौद्ध किंवा जैन वगैरे त्या पुरावी लेखांचा काळ जो आहे तो जैन आणि बौद्ध धर्माच्या वेळेचा आहे. लक्षात घ्या, मी मुद्दामून त्यांना जी पुष्टी देतोय आता की त्यांना काय म्हणायचंय तर तो कालखंड जो आहे साधारणपणे इसवी शतकाच्या आधीचा
एक 200-300 वर्ष किंवा पुढचा 4-5 वर्ष, हा सगळा 700-800 वर्षाचा कालखंड हा बौद्ध, जैन आणि हिंदू धर्म असे तिन्ही धर्माचे पुराभिलेख अवशेष ठाशीव रूपात दिसतात, म्हणून तो इतिहासकारांच्या अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून. याचा अर्थ भारताची संस्कृती प्राचीन ही कुठल्या कुठल्या धर्माची, तर ती हिंदू धर्माचीच आहे, सनातन धर्माचीच आहे, त्याची पूर्णपणे आपल्याकडे सगळीच्या सगळी मान्यताही झालेली आहे. आपण पुराभिलेख औषध याचा अर्थ, आणि महत्वाचं एक वाक्य तुम्ही त्यांनी जे बोललं त्याच्यातलं तुमचं लक्ष होतं की नाही मला माहित नाही, वासुदेव स्थानाचा प्रासाद, त्याची वेदिका म्हणजे कंपाऊंड, त्याचं तोरण, त्याचं सभागृह, ही जर एक प्रचंड मोठ्या तीर्थक्षेत्रातल्या एका मोठ्या मंदिर वास्तूला जर त्या वेळात जर दान दिलं असेल, तर याचा अर्थ वासुदेव स्थान किंवा कृष्णाची भक्ती किंवा ते कृष्णाचं स्थान आहे हे निश्चित मथुरेला प्राप्त आहे ना. लक्षात येते का मला होते. त्यामुळे ते आधी मथुरा ही कृष्णांचीच भूमी, तिथे वैष्णव परंपरा, तिथे सगळ्याच्या सगळं ईश्वराचं आपल्या विष्णूच्या रूपातल्या वेगवेगळ्या मंदिरांची पूजा. कारण तुम्ही नाव बघा ना, केशवदेव, कटरा केशवदेव वगैरे अशी सगळी ज्या भूमी आहेत, गोवर्धन आहे, वृंदावन आहे, गोकुळ आहे, मथुरा फॉर दॅट मॅटर इटसेल्फ, तर ह्या सगळ्यांचा संबंध हा कृष्णाशी येतो. आणि हा मधला जो कालखंड आहे त्याच्यात एक महत्वाचा दृष्टिकोन जो त्यांनी मांडला ते म्हणजे बौद्ध, जैन आणि हिंदू, वैष्णव, शैव काही हे सगळे एकत्र नांदताना दिसतात. आपल्याला आज शिकायचंय ते. खाली बंदोबस्त का उभा आहे ते तुम्हाला मला सांगायची गरज नाही. एक समाजाचं लक्षण आहे. आपण याच्यात महत्वाचं काय घेऊन जाणार की मथुरेच्या प्राचीन एका मथुरा क्षेत्रामध्ये हिंदू स्त्री बौद्ध धर्मीयांना दान देते, बौद्ध व्यक्ती हिंदू धर्माला दान देतो, जैन हिंदूंना देतात, हिंदू जैनांना देतात. म्हणजे खेडीमेळीच्या वातावरणात एक समाज संपूर्णता, किंबहुना एका कुटुंबामधले सुद्धा लोक वेगवेगळ्या धर्माचं पालन करतात. इतकं सख्य, इतकी एकात्मता ही या भूमीची वैशिष्ट्य, आणि ती या व्याख्यानाच्या अंतःकरणातला भाग आहे की स्त्रीचं स्वातंत्र्य किती आहे, स्त्रीचं जीवन समृद्ध किती आहे, स्त्री सुशिक्षित किती आहे, ती सधनिक किती आहे, आणि ती समाजामध्ये किती श्रेष्ठत्वाला सार्वजनिक जीवनात पोहोचलेली आहे. हा त्यांच्या बोलण्यातला लाभ आपण या पुराभिलेखांच्या माध्यमातून आपण घेतला पाहिजे. मला असं वाटतं गेले जवळजवळ तास, सव्वा तास, 1.5 तास आपण खऱ्या अर्थाने इतिहासाचे अभिलेख वाचत होतो. त्या ज्या आपल्या डोळ्यासमोर ठेवत होत्या तो इतिहासाचा अभिलेख, पुरावे. आपण मथुरेला फिरताना हे शोधत नाही फिरणार, खरंच नाही. आपण जाणार, आपण तिथे बाहेर कचोऱ्या खाणार, आपण तिकडची बासुंदी वगैरे सगळं खाणार, आपण कृष्णदेवाचं मंदिर बघणार, बाजूच्या मथुरेच्या मस्जिदीकडे बघून आपण हळहळणार, कधीतरी हे ताब्यात घेऊच आम्ही असं आपण म्हणणार, आणि आपण सगळंच्या सगळं कृष्ण नामामध्ये, राधा राणीच्या नामामध्ये आणि सगळं राधे कृष्ण करत मिळणार. आपण या पुराभिलेखांच्या इतिहासाच्या खाचखोळ्यात जाणार नाही. पण हे आपलं आहे ना, हे पण आपल्याला पाहायला पाहिजे. आज स्नेहाताईंनी आपल्याला हे आपलं आहे हे पण पहा, किंबहुना हे तुम्ही पाहणार नाहीत म्हणून पहा, असा जो काही त्यांनी सांगितलेला आहे. आणि मला खरंच त्यांचं अभिनंदन, आम्ही जोरदार टाळ्या वाजवतो आपण करायला. साध्या आणि सोप्या आणि अभ्यास वृत्तीत ते सांगत होत्या. आम्ही बघते आहोत त्यामुळे आम्ही शब्दांची खेळतो खूप छान, पण त्यांच्यातला अभ्यास, त्यांच्यातली एकाग्रता, त्यांनी त्यामागे घेतलेली मेहनत, त्या सगळ्या मथुरेच्या डोंगरावरती खाचकाळ्यांमध्ये त्या सगळ्या डगरांमध्ये फिरत असताना त्यांनी जे जे भारताच्या पुराभिलेखाचे अवशेष गोळा केले, असंख्य ग्रंथ वाचले, असंख्य सगळे केले, त्याच्या सगळ्या मंथनातून हे त्यांनी आपल्याकडे मांडलं. मला माहिती आहे त्यांचा अभ्यास इतका मोठा आहे की नुसतं मथुराचं त्यांना म्हटलं तर मथुरा बौद्ध असं ते अख्खं पूर्ण व्याख्यान दिलं, मथुरा जैन पूर्ण व्याख्यान दिलं, मथुरा हिंदू पूर्ण व्याख्यान दिलं, मथुरा कुशाण काळ पूर्ण व्याख्यान, मथुरा शक काळ. एक पटकन मला जाता जाता आठवलं त्यांच्या बोलण्यातलं जे आलेलं ते की शक, कुशाण हे बाहेरून आले, ते या मातीत रुजले, मातीचे झाले,
म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांना भारतभूमी किती एकात्मक होते. आम्ही फक्त मध्ययुगात, मी मध्ययुगातला माणूस आहे. शिवाजी महाराज तलवार वगैरे सगळ्या मुस्लिम आणि हिंदू यांच्या युद्ध वगैरे राजसत्ता वगैरे सगळ्या. पण प्राचीन काळामध्ये भारतभूमीमध्ये जे आले त्यांनी भारताला किती आत्मसात केलं, भारताने त्यांना कसं आपल्या भारतभूमी मानलं, याचेही हे अवशेष द्योतक आहेत. आणि मला असं वाटतं की मथुरा ही अशा एकात्मतेची सुद्धा भूमी आहे. फार सुंदर व्याख्यान झालं. मी आमच्या पूजाताईंना विनंती करतो की आभार प्रदर्शन करू, कारण हे असं काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल याची तुम्ही तयारी करून आला नव्हता. मी खात्रीपूर्वक सांगतो, मथुरा म्हटल्यानंतर गोपी, गोप, कृष्ण यांच्या आम्हाला आज कथा ऐकायला मिळतील. म्हणूनच मी आधीच्या माझ्या प्रस्तावामध्ये यातलं काही निश्चित केलं नाही, कारण मला बघायची होती की तुम्हाला अचानक धक्के कसे मिळतात, ते आवडतात का. हा खूप सुखद धक्का होता की पुरावी लेखातली मथुरा वेगळी कशी दिसते. संस्कृत पंचकाव्य, महाकाव्य, त्या काव्यांमधल्या महानायिकांबद्दल पुढच्या महिन्यात आपण ऐकूया. पुन्हा काहीतरी वेगळं खूप